हे झालं डेड बॉडी, येस. पण तुम्ही गेल्यामुळं वाचला माणूस, असं कुठलं उदाहरण सांगू शकशील? आहेत, बरेच आहेत. म्हणजे मी रेस्क्यू केलेले तरी 3-4 तरी मला चांगले आठवतात की आहे. एक कातळधार म्हणून जागा आहे, फेमस आहे खूप वॉटरफॉल कातळधारचा, जो राजमाशीच्या रस्त्याला आहे तिथे. तर तिथे पावसाळ्यांमध्ये ट्रेकसाठी लोक येतात. तर एक मुलगा तिथे म्हणजे त्याचा थोडा पाय ट्विस्ट झाला होता आणि पडला होता, आणि पडल्यामुळे डायरेक्ट हा बोन फ्रॅक्चर झाला होता त्याचा. आणि त्याला वर, आता कातळधार ज्यांनी कोणी तो ट्रेक केला त्यांना माहिती आहे की कातळधारला जाताना आपल्याला खूप खाली जावं लागतं वॉटरफॉल पाशी. आणि वरून वॉटरफॉल नाही, वॉटरफॉल खालून बघतात तो, तर त्याच्यासाठी खाली जावं लागतं. तर खाली जाणं सोपं आहे, पण तिथून नॉर्मली चढत येणं पण अवघड, म्हणजे दमछाक होऊन जाते. अशा सिच्युएशनमध्ये साधारण 110-120 किलोचा तो माणूस होता, ज्याला आम्हाला उचलून आणायचं होतं भर पावसामध्ये. आणि आम्हाला कॉल आला, आणि त्या दिवशी नेमकं सिच्युएशन अशी होती की ॲट अ वन टाइम 3 कॉल, रेस्क्यू कॉल आले होते. यांची टीम ऑलरेडी भीमाशंकर नाही, प्लस व्हॅलीला गेली होती. प्लस व्हॅलीला गेली होती, जो ऑलरेडी कॉल होता, सर्च चालू होता बहुतेक, तर त्यांची गेली होती. त्यानंतर 2 कॉल आले, एक भीमाशंकरचा कॉल, एक इथला कॉल पण आम्हाला दुपारी 3च्या दरम्यान, 3-4च्या दरम्यान आला. त्याच्यानंतर जाणं तिकडे, टीम जमा करणं, टीम जमा करून इक्विपमेंट जमा करणं आणि मग निघणं. साधारण संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला वर येईपर्यंत रात्र झाली होती पूर्ण. पण त्या मुलाला तिथून आणि घेऊन येणं उचलून, आणि वाट जी असते पूर्ण चिकट झालेली असते पावसाळ्यामध्ये. लोणात कंटिन्यू पाऊस पडत असतो, कधीच असं होत नाही की थांबलाय पाऊस वगैरे. आणि मुलाला वरती आणलं, त्याच्यानंतर त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर मग आमच्यातल्या 1-2 जणांनी त्याला कॉन्टॅक्ट केलं होतं की तुम्ही ठीक आहे का वगैरे. आणि त्याचं हेच म्हणणं होतं की माझ्याबरोबर मित्र आले होते माझे, पण ते माझ्यासाठी थांबले नाही, पण तुम्ही आले, तुम्ही मला वाचवलं वगैरे. तर तो एक डायलॉग खूप फेमस झाला आमच्या रेस्क्यू टीममध्ये. आम्ही रेस्क्यू करताना जनरली आम्ही, जर जिवंत माणूस असेल तर आम्ही खूप सिरियस वातावरण करत नाही, कायम मस्करीच्या ह्याच्यामध्ये की तो पण रिलॅक्स होईल. तर जाता जाता आम्ही बोलत होतो असं की तुमचे मित्र कोणीच थांबले नाही वगैरे, असं विषय चालला होता. तर आमच्यातला एक जण त्याला बोलला की तुम्ही आयुष्यात सोनं कमवलं नाही तरी चालेल, पण सोन्यासारखी माणसं कमवा म्हणून. तर असं एकदम मस्करीचा विषय झाला. पण वर पोहोचल्यावरती जेव्हा त्याला आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करत होतो, तो बोलला की खरंय, म्हणजे माझे मित्र माझ्यासाठी थांबले नाही, निघून गेले सोडून मला अशा अवस्थेत, आणि तुम्ही मला वाचवलं, तुम्हीच सोन्यासारखी माणसं आहेत माझ्यासाठी. केवढी मोठी कॉम्प्लिमेंट. आणि त्यानंतर पण जेव्हा आम्ही त्याला नंतर कॉन्टॅक्ट केला हॉस्पिटलमध्ये की तुम्ही बरे आहे का, ठीक आहे का, तर ते कायम अजून पण 1-2 जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत सुनील गायकवाड आणि वैष्णवी भांगरे. ही दोघं जण फार महत्त्वाचं काम करत आहेत. अर्थात या दोघांसारखे इतर अनेक मंडळी आहेत, पण हे आपण प्रतिनिधी म्हणूया. ही मंडळी रेस्क्यू टीममध्ये काम करत असतात. आपण नेहमी अशा बातम्या वाचतो की एखादा पर्यटक अमुक ठिकाणी गेला होता आणि अडकला आणि मग रेस्क्यू टीमने वाचवलं. किंवा अशी एक बातमी असते की अचानक एखादी घटना घडते आणि खोल दरीत ती गाडी कोसळते आणि मग रेस्क्यू टीमला बोलवलं गेलं आणि रेस्क्यू टीमनं त्यांना वर आणलं. पण आपण कधी हा विचार केलाय का, ही रेस्क्यू टीम कशा पद्धतीनं काम करते? ही रेस्क्यू टीम उतरल्यानंतर त्यांना काय तिथं बघावं लागतं, त्यांच्या समोरच्या अडचणी काय असतात, नवीन आव्हानं काय असतात? तर आपण तितक्या खोलवर जात नाही असं मला वाटतं. पण रेस्क्यू करणं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे आणि वेळोवेळी त्याच्या बातम्या आणि त्याच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसते. ही मंडळी तशा पद्धतीचं काम करतात. सुनीलजी आहेत ते जवळपास 25 वर्ष रेस्क्यूचं काम करतात आणि वैष्णवी 10 वर्षांपासून काम करते. शिवदुर्ग मित्र ही जी लोणावळ्याची संस्था आहे, त्या संस्थेचे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी प्राणी
रेस्क्यू, ॲनिमल रेस्क्यू जे त्यांनी सुरू केलं ते वैष्णवीच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा लिडरशिप खाली सुरू केलं आणि अर्थातच रेस्क्यू टीम सुनीलजी हँडल करत आहेत. तर आज रेस्क्यू कशा पद्धतीनं होतो, त्यांच्यासमोरच्या अडचणी काय असतात हे आपण समजून घेणार आहोत. तर स्वागत करूया, तुमच्या दोघांचं स्वागत. आल्याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देतो आणि मग आपण या गप्पांना सुरुवात करूया. नेत्रा इन्स्टंट मिलतर्फे ही एक छोटीशी भेट. नेत्राचे प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत, एका वाफेवर तयार होतात, महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि याच्यात काही केमिकल्स नाही आहेत. तर तुम्ही जरूर ट्राय करून पहा, तुम्हाला आवडतील. आणि अर्क ऑइल्सतर्फे ही कोल्ड प्रेस्ड ऑइल्स लाकडी घाण्याची आहेत, त्याच्यात काही केमिकल्स नाही आहेत, स्वयंपाकात वगैरे उपयुक्त आहेत. तर अर्क आणि नेत्राचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर ऑर्डर करा. आत्ता स्क्रीनवर तुम्ही त्याचे डिटेल्स पाहिले असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही त्याचे पत्ते दिलेले आहेत, इन्स्टा अकाउंट्स दिलेले आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर सुरू करूया. जसं मी आत्ता म्हणालो की बऱ्याचदा पुन्हा पुन्हा वाचून गोष्ट आपण त्या गोष्टीला गृहीत धरायला लागतो. एखादी घटना घडली की रेस्क्यू टीम येईल आणि रेस्क्यू टीम करेल. अरे पण ती येते म्हणजे कशी येते, त्यांना काही मोबदला मिळतो का, त्यांच्यासमोरची आव्हानं काय असतात, त्यांच्यासमोर तेवढे इक्विपमेंट्स असतात का, आणि घडलेली घटना घडून गेलेली असते पण पुढचं सगळं त्यांना करायचं असतं. ते निस्तरणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं सुनीलजी. आणि तुम्ही 25 वर्षापासून काम करताय, तर मला एक बेसिक प्रश्न हाच वाटतो तुमचा की 25 वर्षापूर्वी आपण अशा रेस्क्यू टीमची सुरुवात करावी, रेस्क्यूला सुरुवात करावी असं का वाटलं, एक. आणि दुसरा प्रश्न, पहिला रेस्क्यू कुठला होता? आम्ही एक जीवधन किल्ल्याचा ट्रेकला गेलो होतो. शिवदुर्गच्या मार्फत शिवदुर्ग संस्था 1980 साली माझ्या वडिलांनी स्थापन केली. तर त्यांनी सुरुवात करताना मग ट्रेक, किल्ल्याची साफसफाई किंवा इतिहास अशा विषयावर धरून केलं होतं. साधारण 2000 सालाच्या आसपास आमचा जीवधनचा ट्रेक होता. म्हणजे माझ्या वयाची लोक होती आणि माझा ग्रुप होता. माझे वडील नव्हते त्यावेळेस त्या ग्रुपमध्ये. आम्ही जीवधन किल्ल्याला निघालो. तर जीवधन किल्ल्याचा ट्रेक असा ठरला होता की मुरबाडकडून वैशागरीमधून ट्रेक चालू होणार होता. नाणेघाटात यायचं, नाणेघाटातून जीवधन बघायचा, जीवधनवरून पलीकडे जाऊन चावंड बघायचा. 2-3 किल्ल्यांचा असा एक ट्रेक होता. पावसाळ्याचा सीझन होता. पावसाळ्याचा म्हणजे साधारण श्रावण महिन्यात आम्ही ट्रेक हे करायचो की थोडं ऊन असेल, थोडं गवत चांगलं फुललेलं आहे, थोडं फुलं आलेली असतील, म्हणजे निसर्ग बघण्यासारखी. आणि असं हे होतं. अभ्यासही खूप करून जायचो की किल्ल्याचे काय काय किल्ल्यावर आहे, काय काय अस्तित्वात आहे, त्याच्या वाटा कशा आहेत, पावसाळ्यात असल्यामुळं कुठं पाणी आहे का, कुठे ओढे क्रॉस करायला, सगळं विचार करून जायचो. एवढं असूनही आम्ही ट्रेक चालू झाला. पहिला दिवस आम्ही नाणेघाटात आलो. नाणेघाटात आम्हाला 4 मुंबईचे ट्रेकर्स मिळाले. ते सेम आम्ही त्यांना भेटलो, काय कुठं चौकशी होतीच आपली की गेलं की. तर आम्ही बोललो की आम्ही जीवधनकडेच या बाजूनी चढायचं, पण आम्हाला रस्ताच सापडत नाही. कोणाला? मुंबईच्या लोकांना. आम्ही 4थी वेळ आमची, आम्हाला या बाजूनी रस्ता सापडत नाही, तुम्ही कसे जाणार आहे, तुम्ही काय फॉलो करता. तर आमची चर्चा आली की आम्ही सांगाती सह्याद्रीचा म्हणून एक पुस्तक आहे ते फॉलो करतो. त्यांनी आम्ही पण ते फॉलो करतो. त्यात एक वाट दाखवलेली आहे मागच्या बाजूनी. आता जी प्रचलित वाट आहे ती, पण त्यावेळेस सगळंच ढासळलेलं होतं. आणि आम्ही प्रयत्न करत होतो. आमची 4थी वेळ आहे. तर आम्ही आणि ते असे सगळे एकत्र जॉईन झालो. जवळजवळ आम्ही 43-44 लोक होतो. अरे बापरे. एकत्र. आम्ही चालू केलं. आम्ही ह्या बाजूनी चढायला चालू केलं. काही ठिकाणी अवघड होतं, पण आमच्यात काही 2-3 लोक एक्सपर्ट होते. आमच्याकडे रोप, टेक्निकल साहित्य काहीच नव्हतं. तरी काही लोकांनी वरती चढून गेले. त्या मुंबईच्या लोकांकडे एक 20 फुटाचा एक साधा नायलॉनचा एक सुती रोप होता. आणि असं करत करत आम्ही वरपर्यंत गेलो. म्हणजे वाट होतीच पूर्वीची, पण ती खूप खराब झाली होती, ढासळ होतं. वर गेल्यानंतर तो दरवाजा पण पूर्ण भरला होता मातीनी, दगडांनी. त्यात थोडासा जागा होती वरतून की त्यातून आपण आत जाऊ शकतो. आम्ही सगळे आत गेलो, 44 जण आत गेल्यानंतर धुकं, एकमेकांना दिसत नव्हतं एवढं होतं. पण आम्ही सगळी तयारी करून जायचो, मॅप सगळं प्लास्टिक मध्ये घेऊन किंवा बघायचं. आणि सगळं बघत असताना काय काय धान्याचं कोठार कुठे आहे, मंदिर कुठे आहे असं. आणि आता शेवटी उतरायची जागा. उतरायच्या जागेत लोक म्हणले उतरे रस्ता नाही राहिलेला उतरायला, पायऱ्या सगळ्या तुटलेल्या आहेत. पूर्वी आम्ही गेलेलो नव्हतो, तुटलेल्या पायऱ्या आहेत, माहितीत काय असं डिटेल नव्हतं. त्याला अशा खोबण्या आहेत, जशा ढाकच्या बैरीला आहेत तशा
खूप नाहीत, पण ते इतके चिकट झाल्या होत्या कारण 2-3 महिन्याच्या पावसाने, आणि पावसाळ्यात करायला नाही पाहिजे हे तेव्हा माहीत नव्हतं. आम्ही सगळे 40-45 लोक त्या किल्ल्यावर अडकलो रात्री, आणि रिस्क घ्यायला नको आता की अपघात होऊ शकतो. तरी आम्ही 2 स्टेप, आमच्यातली 2 जण खाली उतरली, चेक केलं, पण म्हणजे सगळ्यांना शक्य होणार नाही, सगळ्यांनी उतरायचं, आणि रात्री अडकून बसलो खाली. गावात कुणाला फोन लागत नव्हते, नेटवर्क नव्हतं, आणि आम्हाला पूर्ण रात्र जीवधन किल्ल्यावर काढायला लागली. जीवधन किल्ल्यावर आम्ही अक्षरशः उपाशी राहिलो, खायला काही जवळ नव्हतं कारण उतरून खाली जाऊन सगळा पुढचा प्रोग्राम होता तो सगळा झाला नाही. अख्खी उपाशी राहिल्यानंतर रात्रभर जो विचार झाला, विचारबंधन, त्यातून या रेस्क्यू टीमची स्थापना झाली म्हणा, किंवा आपण टेक्निकल साहित्य बरोबर घेऊन यायला पाहिजे ही एक गोष्ट ठरली. दुसरी गोष्ट, टेक्निकल आपण काहीतरी शिकलं पाहिजे की अशी जर अडचण आली तर आपण त्याला स्वतःसाठी करायचं, आणि जर इतरांना मदत लागली तर इतरांनाही करू. हे त्या दिवशीच्या रात्रीतलं जे सगळ्यांचं विचारमंथन झालं. त्यानंतर आम्ही घरी आलो, इक्विपमेंट घेतल्यानंतर आम्ही आमची प्रॅक्टिस चालू केली, आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग स्थानिक आमच्या लोणावळा शहर पोलीस स्टेशनला आजूबाजूंना पत्र दिली की आम्ही असं काय करू शकतो मदत, जर असं काय अडचण आली तर आम्हाला कळवा. आणि तिथून आमच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमची सुरुवात झाली. तेव्हा टीम किती लोकांची होती? सुरुवातीला 20-25 लोक आम्ही जे होतो ते फर्म होतोच की तेवढी लोक तर आम्ही असणारच आहेत. टेक्निकल काही 5-6 लोकच होते, मी किंवा अजून 4-5 लोकांनी आम्ही बेसिक माउंटेनिंगचा कोर्स करून आलो, शिकून आलो. मग मुलांना शिकवायला लागलो. आपल्याला सध्या जी गरज होती, रॅपलिंग तरी यायला पाहिजे ते तरी, किंवा क्लाइम्बिंग करायला पाहिजे, असं चालू केलं थोडं. आणि मग पहिला रेस्क्यू कुठला होता? लायन्स पॉईंटलाच आम्ही एक रेस्क्यू केला होता. एक स्थानिक मुलगाच पडला होता लायन्स पॉईंटवरून, 70 फूट पडला होता. तर आम्ही मग उतरून INS शिवाजीची टीम होती, लोणावळा शहर पोलीस, आणि आम्हाला पहिल्यांदा त्यांनी बोलवलं आणि टेक्निकल पहिला रेस्क्यू केला. त्याआधी आम्ही केलेले होते, पण असा ऑफिशियली असा रेस्क्यू नव्हता की आम्ही पाण्यात बुडालेली खूप लोक काढली होती, वाहून गेलेली खूप उचलली होती, पण ऑफिशियली तसा तो आमचा पहिला रेस्क्यू आला की आम्हाला पोलीस स्टेशनने बोलवलं आणि आम्ही तो रेस्क्यू केला. याच्यामध्ये रेस्क्यू टीमला काही मानधन मिळत असतं? रेस्क्यू टीम काम कसं करते? तसं सगळं स्वखर्चानेच चालतं. तुम्ही स्वखर्चानं सगळं करता? हो, आम्ही काही बाकी पण बऱ्याचशा सगळ्या टीम ज्या आहेत त्या कुठलेच मानधन चार्जेस घेत नाही. म्हणजे शिवदुर्गचं आम्ही जेव्हा चालू केलं, आमची हॉबी आहेच आहे की आम्ही किल्ले फिरणारे, आम्ही क्लाइम्बिंग करणारे, आम्हाला तर आमच्याकडे रोप असणार आहेत, आमच्याकडे इक्विपमेंट असणार आहे. जर हे सगळं तुमच्याकडे आहे तर तुम्हाला त्याचा जर समाजाला उपयोग होणार आहे तर तसं तुम्ही त्याचा करायचा. आणि जर एखादी घटना घडते जेव्हा तिथे, त्यावेळेस तिथे त्याचे मित्र असतात किंवा त्याचे नातेवाईक असतात, त्यांच्यातला एक माणूस जेव्हा खाली पडतो तर त्यांना जे दुःख असतं त्यावेळेस तुम्ही त्यांना चार्जेस सांगून की माझे रनिंग फूटचे किंवा ह्याचे चार्जेस किंवा एवढे खोला असेल तर काय घेणार आहे हे न सांगता की त्याचे चार्जेसच घ्यायचे नाही, असं आम्ही 2000 सालीच ठरवलं. आणि ते आजही आम्ही कंटिन्यू केलं की आम्ही कुठलेच चार्जेस आजही घेत नाही. ट्रॅव्हलिंग, फूडचे किंवा इक्विपमेंटचे किंवा कसलेच चार्जेस घेत नाही. हे तुम्ही ह्युमॅनिटी लेवलवर काम करता? हो, 100%. ज्या तुमच्या टीममध्ये मुली कधीपासून यायला लागल्या आणि त्यांना घ्यायचा निर्णय कसा झाला? मग मी तुझ्याकडे येतो. मुली आमच्याकडे होत्या, क्लाइम्बिंग वगैरेला मुली यायच्या, पण ॲक्च्युली जे रेस्क्यू किंवा ह्याच्यामध्ये त्या मुली रेस्क्यूला पण आम्ही त्यांना जास्त हे करत नव्हतो, म्हणजे व्हॅलीमध्ये उतरवणं किंवा तसं रिस्की जेव्हा असायचं तर तरी सर्चला वगैरे काही उतरत होत्या ज्या क्लाइम्बिंग करायच्या. कारण आम्ही प्रॅक्टिस चालू केल्यानंतर मुलं जशी आली तशा मुली सुद्धा झाल्या. पण ॲक्च्युली रेस्क्यूचं हे वैष्णवी नंतरच चालू झालं थोडं, की जास्त किंवा बॉडी हाताळणं किंवा हे वैष्णवीपासूनच चालू. तू कशी गेली त्याच्यामध्ये? मला सुरुवातीपासून ट्रेकिंगची किंवा फिरण्याची वगैरे आवड होती, आणि शिवदुर्ग संस्था लोणावळ्यामध्ये तशी बऱ्यापैकी तेव्हा फेमस होती की IS अशी संस्था आहे जी ट्रेक्स घेतात, किंवा बाबा जे आहेत सरांचे वडील, ते ज्या शाळेमध्ये काम करत होते, मी त्यांची स्टुडंट, तर माहीत होतं मला. आणि मग मी अशा थ्रू त्यांच्याशी जॉईन झाले की मला आवड आहे तर मी येईन म्हणून. तर जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा ॲक्च्युली ट्रेकिंगचं वगैरे एवढं नाही चालायचं, रेस्क्यूज जास्त व्हायचे. आणि
मी त्यांना सांगितलं होतं की मला ॲनिमल्समध्ये आवड आहे काम करण्याचं, जर तुम्ही संधी दिली तर मी करेल काम म्हणून. तुम्हाला जर रेस्क्यूज येत असतील पर्टिक्युलर ॲनिमल्स संदर्भात तर मला आवडेल यायला. आणि मग मी तसं सांगितल्यानंतर मग यांच्याकडं असं होतं की एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी जर सांगितलं की मला काम करायचं आहे तर ते सगळ्यात आधी संधी देणार की ठीक आहे तुला करायचं ना. त्यांनी मग मला तसा कॉल केला की तू येशील का. गेले. तू कुठला पहिला रेस्क्यू केलास? माझा सगळ्यात पहिला रेस्क्यू गाईचाच आहे. गाय आम्ही एक रेस्क्यू केली होती. पावसाळ्यातले दिवस होते. खंडाळा घाट बॅटरी हिल म्हणून एक लोकेशन आहे. तर तिथे अशी सिच्युएशन होती की वरती व्हॅली आहे अशी एक आणि व्हॅलीमध्ये रेल्वे ट्रॅक जातोय आणि वरून गाय खाली पडलेली. आता खाली अशा प्रकारे पडली होती की लागूनच लगेच रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे ट्रॅकचं जे रेलिंग असतं रेलिंगच्या बाहेरच्या बाजूला गाय पडलेली. साधारण एक 10-20 फूट जागा असेल फक्त तेवढ्या जागेमध्ये वरून पडली होती. आणि रेल्वे ट्रॅकच्या पलीकडच्या साईडला पण व्हॅली होती कम्प्लीट व्हॅली. हा. आणि रेस्क्यू अशा प्रकारे करायचा होता की 2 गाया पडलेल्या, त्यातली एक ती डेथ झाली होती, दुसरी होती तिचा पाय तुटला होता. आम्हाला ती गाय रेलिंगवरनं काढून रेल्वे ट्रॅकवरती आणून साधारण 1.5 किलोमीटर उचलून न्यायची होती. रस्ता नव्हताच कारण की. आणि रेल्वेचं असं ठिकाण होतं जिथं आपल्याला कळणारच नाही की ट्रेन कधी येईल आणि कधी जाईल. हा. तर तो रेस्क्यू आम्ही असा साधारण 2 दिवस आम्ही रेस्क्यू करत होतो. 2 दिवस. गाय अशी होती की बिलकुल जवळ येऊन देत नव्हती, खूप ॲग्रेसिव्ह होती. आणि तिला एक तर सगळ्यात पहिलं बांधणं, त्या रेलिंग मधून बाहेर काढणं आणि बाहेर काढल्यानंतर मग 1.5 किलोमीटर चालत घेऊन जाणं. तर तो जो रेस्क्यू होता माझा सगळ्यात पहिला रेस्क्यू होता. आणि खूप म्हणजे मला वाटलं नव्हतं कधी की असा अनुभव मिळेल किंवा असे पण टेक्निकल रेस्क्यूज असतात जे आपल्याला करायची संधी मिळेल. मी सुरुवातीला माझ्या लेवलला एकटी रेस्क्यूज करायचे छोटे मोठे अगदी, पण हा जो इतका मोठ्या लेवलला रेस्क्यू. आणि आम्ही मग ती गाय काढली, पाय तुटला होता, मग आम्ही पुढे मुंबईला तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे पाठवलं. त्या दिवशी आम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण रेस्क्यू तर करतोय, म्हणजे प्राण्यांचे रेस्क्यू करतोय, पण ट्रीटमेंटची आपल्याकडे काय सोय नाही आहे. आपण भलेही 2 दिवस लावले तिला रेस्क्यू करायला, इमिजिएट ट्रीटमेंट मिळालं पाहिजे. इमिजिएट ट्रीटमेंट मिळाली नाही. आणि आपल्याला साधारण 50 किलोमीटर लांब पाठवावं लागतं ट्रीटमेंटसाठी. तर त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की आपण ॲनिमल रेस्क्यू स्टार्ट करू, आपण थोडं ट्रेनिंग घेऊ आणि ट्रीटमेंट करायला पण स्टार्ट करू, बेसिक ट्रीटमेंट्स वगैरे असं. सो तिथून माझी सुरुवात झाली. तो माझा फर्स्ट रेस्क्यू होता. तुझं जे शिक्षण झूलॉजी मध्ये झालं? हो, झूलॉजी मध्ये. त्या शिक्षणाचा उपयोग होतो? हो, होतो. मला ऍक्च्युली ॲनिमल्स मध्येच, म्हणजे भविष्यात मी काही काम करेल तर प्राण्यांसाठी करेल या हेतूनच मी शिक्षण ह्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन वगैरे तर ते मी नंतर हे केलं. पण माझं आधीपासूनच होतं की सोशल वर्कमध्ये जायचं किंवा प्राण्यांसाठी काम करायचं, हे डोक्यात आधीपासूनच होतं. सुनीलजी, जनरली रेस्क्यू करताना जेव्हा आपण माणसांचे रेस्क्यू करतो, स्त्री पुरुष मुलं, तर त्याला काही टेक्निक असेल ना, की एखादा व्यक्ती दरीमध्ये पडल्यानंतर तो ज्या अवस्थेत असतो त्याला कशा पद्धतीनं उचलायचं, कशा पद्धतीनं उचललं की त्याला आणखी दुखापत नाही होणार, अशा ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला वरवर कळत नाहीत, त्या कशा तुम्हाला समजायला लागल्या? कशा तुम्ही त्याबद्दल अपडेट झाला? ॲक्च्युली काम करतानाच लक्षात येतं की आता आपण काहीतरी त्याच्यातून बदल केला पाहिजे. आता आपण एखादा माणूस पडला, जंगलात पडला, तर जनरली कसं असतं की चादरीत घ्या किंवा ब्लँकेटमध्ये घेऊ आपण त्याला आणि उचलून आणू किंवा बांबूचं काहीतरी स्ट्रेचर करू आणि करू. पण स्पाईनचे इंजुरीज असतात, त्या इंजुरी तुमच्या ह्या झोळी करून आणण्यामुळे अजून वाढतात. की तुम्हाला जंगलातून 2-2, 3-3 तास तुम्ही त्या माणसाला उचलून आणणार, त्याला तसे झटके मिळतात. तर तसं मग तसे इक्विपमेंटमध्ये तुम्ही फरक करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे. तुमचे जे स्ट्रेचर्स असतात, स्ट्रेचर्स तुमचे चांगले पाहिजेत तुमच्याकडे. आता आम्ही जे स्केडचे स्ट्रेचर वापरतो, बास्केट स्ट्रेचर वापरतो, त्याच्यामध्ये आतमध्ये स्पाईनसाठी एक वेगळं स्ट्रेचर असतं, तर ते आतमध्ये आपण आधी लावून घेतलं पाहिजे त्याला. किंवा पाय जर तुटलेला असेल तर त्याला बाकी सपोर्ट असतात, ते सपोर्ट लावले पाहिजेत, म्हणजे त्याला इंजुरी वाढणार नाही.
तसं आपण हळूहळू पण ते अनुभवानेच होतं की तिथं गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणची सह्याद्रीमधल्या डोंगरदऱ्या प्रत्येक ठिकाणी वेगळ्या आहेत, प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे तिथेच परत अपघात होईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा अनुभव. पण जसं आता वैष्णवने सांगितलं की 2 दिवस ते रेस्क्यू चालू होतं आणि मग ते गाईला पाठवलं गेलं तिकडे उपचाराला. तर असं तुम्ही जेव्हा माणसांचं रेस्क्यू करत असता, सगळ्यात लांबलेला रेस्क्यू कुठला होता? तुम्हाला वरवर वाटलं लगेच होईल, पण नाही झालं. बऱ्याच वेळा होतं असं की रेस्क्यूपेक्षा रिकव्हरीच्या केसेस अशा होतात जास्त की त्या लांबतात, की सहज असं वाटतं की आजच्या होईल आत्ताच्या आत्ता, की गेलं सर्चला आणि मिळून जाईल बॉडी, पण डेड बॉडी मिळत नाही आणि ते 2 दिवस लागले, 4 दिवस. मला एखादं उदाहरण सांगा ना, की तुम्ही गेलाय, उतरलाय आणि काय झालं होतं, काय झालं आणि मग शेवटी परिणिती कशात आली? काय होतं बऱ्याच वेळा ह्याचा जेव्हा अपघात होतो किंवा समोर एखाद्याचा अपघात होतो तेव्हा आपल्याला त्याचं लोकेशन वगैरे माहिती असतं. पण एखादं सुसाईड केस असेल की त्या माणूस एखाद्या ठिकाणी दरीच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सुसाईड केलं, तर त्याचं लोकेशन कुणालाच माहीत नसतं. त्याची काहीतरी एखादी 2 व्हीलर लागलेली असते तिथं किंवा पर्स ठेवलेली असतं, मोबाईल मिळतो. अशा वेळेस मग आपल्याला आपली रेस्क्यू टीमची पण कस लागते, त्याच्या अनुभवाचा सगळा लागतो आणि मग तो वेळ त्याच्यात वाया जातो की आपल्याला कळाल्यानंतर एक गाडी सापडली, त्यानंतर पोलीस स्टेशनला जाते, पोलीस स्टेशन इन्क्वायरी होते, नंतर मिसिंग हे कळतं, मग मिसिंग नंतर आपलं काम चालू होतं. आपण चालू केल्यानंतर आपण मग आता त्या माणसाचं असं काय फिक्स नसतं, आणि गाडी इथं लावल्यानंतर दोन पाऊल टाकल्यानंतर उडी मारेल किंवा उडी मारेलच असं नाही, घरी पण जाईल. अशा बऱ्याचशा केसेस होतात की तो सगळं तिथं आणून ठेवतो, लोकेशन तिथं ऑफ करतो आणि कुठंतरी जम्मू काश्मीरला 8 दिवसांनी भेटतो. असे पण खूप केसेस होतात. तर त्यामुळे मग आम्हाला पूर्ण व्हॅली, समजा तो असेल तर ती पूर्ण व्हॅली 2-3 किलोमीटर सगळा खाली उतरून बघायला लागतो, सगळा सर्च करायला लागतो. आता ड्रोन किंवा ऍडव्हान्स टेक्निक आहेत की तुम्ही थोडं ड्रोननी सर्च घेऊ शकता, पण पूर्वी सगळं मॅन्युअली व्हायचं. मग एक एंड पासून चालू करायचं, तिथपासून एक माणूस खाली उतरणार, ह्याच्या एज पर्यंत जाणार, एज पासून ज्याला खाली जी नजर जाते तिथपर्यंत तो बघणार, तिथून परत वर येणार, दिसत नाही काय, पुढे या, पुढं परत जा, पुढं परत, असं 20-20 फुटावर 25-25 फुटावरती सेटअप. किती माणसं उतरतात खाली? नाही, एका वेळेस 1 किंवा 2, एका रोपवर एकच माणूस जातो, एकच माणूस जाऊ शकतो. तर सेटअप लावून तुम्ही 30-40 फुटावरती, समजा एका वेळेस इथे एक उतरतोय तो 40 फुटावर दुसरा उतरेल, 40 फुटावर तिसरा उतरेल, असे तुम्ही टीम जेव्हा वाजता असते तेव्हा तुम्ही उतरू शकता. तुमच्या लक्षात राहिलेला रेस्क्यू कुठला आहे? सगळेच लक्षात राहतात, पण असे अनबिलिव्हेबल की हे करताना आता मी तुम्हाला जसं सांगितलं की एखादा हे आत्महत्या करतो माणूस, तेव्हा आपल्याला माहित नसतं की त्याने केली, पण आपल्या डोळ्यासमोर आत्महत्या केली, डोळ्यासमोर आपल्याला स्पॉट माहिती आहे आणि तरी बॉडी सापडत नाही. तर असं असेल तर आपल्याला पण आश्चर्य वाटतं की अरे एकदम हे असं कसं झालं. असं झालेलं आहे. एक केस झाली होती, लोणावळ्यातलीच केस होती. स्थानिक तिथलाच माणूस होता, त्यांनी येऊन आत्महत्या करतोय असं आम्हाला पोलीस स्टेशनकडून निरोप आला. तिथल्या दुकानदाराने सांगितलं एक माणूस असा स्लोपवर उभा आहे आणि तो कदाचित पडणार किंवा याचा अपघात होणार आहे आता, आणि तुम्ही तेव्हा रेस्क्यू टीमला. तर आम्हाला लगेच दुसरा कॉल आम्हाला येतो, म्हणजे इतकं आता अलर्ट झाले इतक्या वर्षातलं. आम्ही झटपट, अरे जिवंत माणूस आहे, वाचणे शक्यता आहे, आम्ही धावत पळत गेलो. तो खरंच उभा होता स्लोपवर, मोठा स्लोप आहे आणि खाली एक 700-800 फुटाचा डायरेक्टली फॉल आहे. आम्ही त्याच्याशी बोलतोय, मी स्वतः बोलतोय, बाकी टीम बोलतीये की अरे नको करू, कशाला जातो तू, खाली नको जाऊ, तू वर आहे. तो दारू पिलेला आहे थोडा, तो ऐकायला तयार नाही. माझ्या मुलीला घेऊन या, माझ्या मुलाला घेऊन या, माझ्या बायकोला घेऊन या, मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने आम्ही तयारी करत होतो की बॅक साईडनी त्याचा रोप कडून करता येईल का. आम्ही रोप टाकून घेतले, सगळं सेटअप लावून घेतलं. आमचा रोप त्याच्यापेक्षा खाली जाऊन आमचा माणूस आहे तिथपर्यंत गेला. पण त्यांनी मग आम्हाला पाहिलं की हे काहीतरी तयारी करतात आहे, तुम्ही जर आले तर मी उडी मारणार, तुम्ही आले तर मग आम्हाला अजून अवघड परिस्थिती. आता जर आपण जाऊन त्यांनी उडी मारली तर पुढचे सगळे पण आमच्यावर जबाबदारी,
पोलीस म्हणतील तुम्हाला कोणी सांगितलं होतं करायला. तुमच्यामुळे आता सगळं जरी आपण चांगलं काम केलं तरी लोक शेवटी काय म्हणणार, किंवा त्याचे नातेवाईक म्हणतात तुम्ही गेले नसते तर तो गेलाच नसता, कदाचित तो परत आला असता. पोलीसही म्हणतील तुम्ही कशाला, आमच्यावर गुन्हे दाखल होतील. बरोबर. आम्ही थांबवलं, ते तिथंच थांबवलं, पोलिसांना बोलवलं आणि त्यांच्याशी त्यांचा सल्ला मसलत केला की बाबा असं असं आहे विषय. त्यांनी प्रयत्न करतोय आपण, बरोबर आहे, पण ही गडबड होऊ शकते. मग त्याच्या ज्या मागण्या होत्या, मुलीला बोलवा, त्या पूर्ण मुलीला घेऊन आलो. बर. मुलगी त्याच्याशी बोलती पप्पा करू नका असं. ते खूप आता आपण सहज चर्चा करतोय, पण तो इतका सिरियस विषय होता की तिचे वडील स्लोपवर उभे आहेत, ते पडणार आहेत किंवा ते उडी मारणार आहेत. त्यांनी ठरवले मी उडी मारतो, ते सांगतात ते, आणि मुलगी त्यांना पप्पा तुम्ही करू नका, ती ओरडती. माझा व्हिडिओ आहे त्याच्यात, तिचे म्हणजे एकदम अशी हे होऊन रडून ओरडती, पप्पा नका करू ना, माझ्यासाठी पॅनिक सिच्युएशन. मुलगा आला तो ओरडतोय आणि ते ऐकत नाहीयेत. आम्ही तर आता फक्त बघतोय की आता आम्ही सगळं लावलंय, सगळं सेटअप आहे, पण आमच्यामुळं त्याचा जीव नको जायला, की आपण पुढे गेलो आणि एक पाऊल टाकलं आणि त्याचा पाय घसरला आणि पडला, म्हणून आम्ही थांबू नये. अशाच ह्याच्यात अचानक ढगफुटीसारखा पाऊस पडायला चालू होतो. तो धुकं येतं, तो आम्हाला दिसायचा बंद होतो. आम्ही पाऊस आला म्हणून थोडं साईडला येतो, थोड्या वेळाने परत पाऊस थोडा उघडतो, तो माणूसही गायब, आणि सिच्युएशन पण एकदम क्लिअर झाली की आता काय करायचं पुढं. एक अर्धा पाऊण तासाच्या ह्याच्यात इतका पाऊस आला. आता एक शक्यता आहे की तो त्या स्लोपला होता, तिथून तो खाली ड्रॉप झाला त्याचा आणि पडला. तर आम्ही जिथं सेटअप लावला तोच सेटअप कंटिन्यू ठेवून खाली आम्ही 700-800 फूट खाली मुलगा सोडला, खाली चेक केलं. तिथं रेग्युलर अपघात होणारी जागा आहे की आमचा तो इतक्या वर्षाचा अनुभव आहे की तो इथून जाऊ शकत नाही. खाली मोठा एरिया आहे की त्यात तो पडला की त्या स्टेपला पडणार, त्याच्या पलीकडे कुठेच जाऊ शकत नाही. खाली जाऊन आलो, बॉडीच नाही, मग गेला कुठं. मग दुसरी शक्यता, समजा तो तिथं उभा होता तर तिथून तो कुठं परत टर्न घेऊन आला का. आणि आता पावसाळ्याचा असाच सीझन होता, म्हणजे थोडा पाऊस चालू होणार होता, मला वाटतं मध्ये आधीच असा वळवाचा पाऊस पडल्यासारखा पडला होता, आणि गवत वाढलेलं होतं. तर गवतात कुठं मार्ग दिसतो का, मग आम्ही ते शोधायला घेतले. त्याची चप्पल एक ठिकाणी सापडली आम्हाला, तो उभा होता तिथं, की त्याने तिथून डायव्हर्ट केला आणि तो वरती निघून आला आणि बाहेर निघून गेला. अशी एक शक्यता असू शकते, अशी एक शक्यता आहे की ती एक शक्यता आपण धरू शकतो. म्हणजे तो जिवंत आहे पण आहे. मग आमचा पहिला दिवस, पहिला खाली गेलो ते सगळं झालं, त्याच्यात गेला. दुसरा दिवस की हा असाच जर डायव्हर्ट केला आणि तो गेला तर होईल. मग तो डायव्हर्ट तिकडनं जातानाच जर त्याचा कुठं फॉल झाला त्या क्रॉस लाईनला, तर तो पण बघायला पाहिजे आपण की इथून 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 कुठं कुठं तो कुठून वर आला असेल, आणि तेवढी मग लेंथ सगळी बघायची. आम्ही ती पण बघून झाली तरी काय सापडलंच नाही. तिसऱ्या दिवशी मग शेवटी मी आणि अजून एक आमच्या ग्रुपमधला योगेश उमरे म्हणून आम्ही डायरेक्टली एक बाजूने डायरेक्टली खाली उतरलो की आता जिथून फॉल लाईन डायरेक्ट जाईल तिथून जिथून जेवढा इथं उभा होता आणि इथून बाहेर पडणार आहे तो सगळा चेक करायचा खालचा बाजू, असं ठरलं. आणि आम्ही चालू केलं, सकाळपासून चालू केलं. परत त्या जागेवर आलो की जिथून तो वाहून जाईल, आणि ते वाहून जाणारं पाणी होतं. तर त्याच्यामध्ये आम्हाला साधारण 4-5 फुटावरती त्याचं शर्ट सापडलं. आम्ही फोटो पाठवला वरती. शर्ट, पॅन्ट, बेल्ट सापडले, असे 3 वस्तू सापडल्या. बाकी त्या दरीमध्ये दुसरं काहीच नव्हतं, एकही प्लास्टिकची बॉटल नाही, काहीच नाही. फक्त 4-5 फुटावर हे लटकलेलं हेच वस्तू 3 सापडल्या. ते एका ठिकाणी नाही, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, पण त्या अशा आम्हाला सापडल्या. म्हणजे निसर्गाचा पण हे बघा कसं होतं की बाकी कुठलाच कचरा नाही, कुठलाच कापड नाही, कुठलंच काय नाही, फक्त तेच सापडलं. आम्ही वरपर्यंत आलो, तिथून काहीच सापडलं नाही. आम्ही परत खाली गेलो. जाताना एक ठिकाणी थोडा स्मेल येत होता, कारण 2-3 दिवस झाले होते. तर हे खेकडं वगैरे पकडायला जे आतडी वगैरे टाकतात ना, तसं याचा वास येत होता. आणि एक लाईन दिसत होती, तर त्या लाईनमध्ये असा दगड होते, त्याच्यामधून ती लाईन आलेली होती. तर योगेशने मला सांगितलं, सर काहीतरी आहे इथं, एक लाईन दिसतीये. मी म्हणलं अरे आतडी दिसतात तिथे, खेकडा विकडासाठी लावलेली तसे असतील. नाही म्हणलं वास येतोय. मग बघितलं तर त्याच्यात आतमध्ये पाय होता त्याचा, एवढाच घोट्याच्या पासून खालचा पाय त्याच्यात होता, आणि त्याला ती त्याची लाईन आलेली होती. तर मी हात घालून तो काढला, मग हातात घेतला तर त्याचाच पाय होता. आमच्या लक्षात आलं की हे जे पाणी वाहून गेलं, ही ढगफुटीसारखं पाणी झालंय, त्यांनी एकदम 4-5 फुटाची मोठी लाट आलेली आहे
त्यात तो पडला असेल. पडल्यानंतर त्याचे पाय कदाचित दोन्ही ब्रेक झाले असतील. तो बॉडी त्यात अडकली त्या 2 खाचेमध्ये, पाय त्याचा, आणि हलून 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 तो तिथंच राहिला पाय, बाकी बॉडी सगळी खाली गेलेली. 4थ्या दिवशी आम्हाला खाली म्हणजे खालापूरमध्ये आपण जांभूळपाड्यावरून घेतो त्या बाजूला त्याची बॉडी सापडली. म्हणजे एकदम चिन्ह अवस्थेत सगळंच त्याचं हे झालं होतं. तुला असा अनुभव आहे मानवी रेस्क्यूचा? हो. तुला मी हसल्यासाठी किती कॅज्युअली, म्हणजे इतकं ते काम करून करून सवय असते. तुला असं कधी, आता हे ऐकतानाच मला धक्का बसतो की पाय मी असा हातात घेतला आणि ती बॉडी तिथं पडली होती. तुला असा अनुभव कधी आलाय, घेतलास तू रेस्क्यूचा, जो तुला अनएक्सपेक्टेड होता? अनएक्सपेक्टेड म्हणजे माझी जेव्हा रेस्क्यू करायची सुरुवात झाली, आमचा एक ग्रुप आहे रेस्क्यूचा, त्याच्यामध्ये ह्यांनी मला ॲड केलं आणि रेस्क्यू आला तर आल्यापासून ते रेस्क्यू झाल्यापर्यंत सर्व अपडेट्स असतात, फोटोज असतात. फोटोज बघून बघून माझी मेंटली तयारी झाली होती की बाबा कधी मी रेस्क्यूला गेले तर मला ह्या गोष्टी हाताळाव्या लागणार आहेत आणि मला रेस्क्यू करताना, त्याच्यामुळे मी मेंटली तर प्रिपेअर होते त्या गोष्टीसाठी. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी रेस्क्यूला गेले होते, मला घरनं खूप बोलत होते की नाही जायचं म्हणून, आणि म्हणजे काळजीपोटी बोलत होते. तरी मी फोन केला होता, माझे शिक्षक होते, मी सरांना फोन केला की मला यायचंय, तुम्ही घरी फोन करून सांगा की पाठवायला. हां, सरांनी फोन केला घरी, मला घेऊन गेले तर आता काहीतरी तर रेस्क्यूला गेले तर करावं लागणार. तर त्या दिवशी सर्च अँड रेस्क्यू होतं. ॲक्च्युली सर्च करायचे होते, बऱ्याच ठिकाणी सर्च करून बॉडी शोधायची होती. तर मग यांनी मला सर्चसाठी म्हणे तुला उतरावं लागणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, मी उतरेन म्हणून पूर्ण हार्नेस वगैरे लावला, रेडी झाले, हेल्मेट वगैरे घातला. आणि अजून पण आय थिंक फोटो आहे आमचा की जायच्या आधी हे म्हणजे चेक करतात पूर्ण की तुमचे इक्विपमेंट सगळे बरोबर आहेत की नाही आहे. ठीक आहे. आणि माझ्या हातात एक निघताना वडापाव आहे, मी वडापाव खाते आणि हे मला असं इंट्रोडक्शन देतात आणि सांगतात की बाबा बघ हे सगळं आहे व्यवस्थित आहे वगैरे. असं फार जुना माझा सगळ्यात पहिला ह्युमन रेस्क्यूसाठी मी जाणार होते हां तेव्हाचा फोटो आहे. तर पावसाळ्याचेच दिवस होते आणि लोणावळ्यातला पाऊस तर माहीत असेल, लायन्स पॉईंटचाच रेस्क्यू होता ॲक्च्युली. आणि मी उतरले खाली, रॅपल डाऊन करायचं होतं एका बाजूला लायन्स पॉईंटला. मी खाली उतरले एक साधारण 20-30 फुटापर्यंत, जोपर्यंत हे लोक मला दिसत होते तोपर्यंत एकदम की हा ठीक आहे व्यवस्थित आहे, दिसतात आहे. जसं मग खाली आले मी आणि हे लोक दिसायचे बंद झाले, मला थोडंसं असं आतून हे व्हायला लागलं की ठीक आहे आता उतरले तर आहे, आता करावं तर लागणारच आहे, आता ह्याला ऑप्शन नाही आहे. खाली आले, खाली साधारण मी एक 100-1 फूट सरसाठी उतरले असेल. हां 100-1 फूट उतरले मी. नेमकी ज्या बाजूला उतरले तिथं एक छोटासा वॉटर स्ट्रीम होती, थोडं पाणी येत होतं, झाडं अशी मधून आली होती वगैरे. आणि खाली उतरल्यावरती जिथं जशी थांबले बघायला गेले पूर्ण धुकं, सगळी धुकं आजूबाजूला. आणि व्हॅलीमध्ये जनरली आहे ना वाऱ्याचा इको कंटिन्यू होत असतो, एक विचित्र आवाज असतो असा आणि घुमतो आवाज पूर्ण. आणि थोडं एक हॉरर हे असतं पूर्ण की पूर्ण धुकं आहे. मला साधारण 5 फूट पुढे जरी बघायचं असेल तरी काहीच दिसत नाही, सगळं धुकं, त्यात वारं एकदम वाहत आहे. वॉकी टॉकीवर मी ह्यांच्याशीच बोलत होते की हा मी आले पोचले. तर ते बोलले ठीक आहे की धुकं आहेत ना, थोड्या वेळ थांब तू तिथे आणि सेटअप चेंज कर वर येण्यासाठी, आणि जसं क्लिअर होईल तसं एकदा चेक कर कुठे बॉडी दिसते का वगैरे, असेल तर सांग, नसेल तर चेक करून एकदा ये वरती. म्हणलं ठीक आहे. पण जे 5-10 मिनटं सेटअप चेंज करेपर्यंत म्हणजे मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये घाबरल्यावर गाणी म्हणायला लागलेले की हा ठीक आहे, थोडं डायव्हर्ट करण्यासाठी मी रेस्क्यू करते, मला माहिती आहे थोडं पॅनिक सिच्युएशन आहे, वरती सगळी लोक थांबली आहेत आपल्याला हे करायचे, आणि मी वॉकी टॉकी ऑन आहे आणि हे मला विचारते ते काय करते, मी गाणी मोठमोठ्याने गाणी बोलतेय, सेटअप चेंज करते वगैरे. क्लिअर झालं पूर्ण, धुकं क्लिअर झाली. मी चेक केलं
चेक केल्यावर बॉडी काय दिसली नाही, कुठेच लोकेट झाली नाही. मी यांना सांगितलं की काय इथून तर काय दिसत नाही वगैरे. ते बोलले ठीक आहे तू वर ये. वर जाण्यासाठी मी सेटअप पूर्ण ऑलरेडी लावून ठेवला. सेटअप चेंज करायला लागतो, चेंज करावा लागतो. उतरायचा आणि चढायचा. रॅपल डाऊनचा सेटअप वेगळा असतो आणि झुमर करून वर जायचा सेटअप वेगळा असतो. तर मी सेटअप पूर्ण चेंज केला, वर जाण्यासाठी निघाले. आणि माझ्यासाठी थोडं हे होतं की ठीक आहे आता झालंय, मेन काम आहे झालंय, आता निघायचंय वरती. मी झुमर करत होते, 1 2 3 झुमर मारले. आणि आपण हार्नेस घालतो झुमरिंगसाठी. हार्नेसचा एक बेल्ट असतो, तो असे बरेच बेल्ट असतात, लूप्स असतात, तर इक्विपमेंट असतं पूर्ण बॉडीला वगैरे. तर चढता चढता मी अशी वर चढायला गेले आणि मला असं झालं की माझं ओढलं गेलं मागे परत. हां, फील झालं. आणि जसं मला फील झालं ना की मागे ओढल्यासारखं झालंय, असं माझी हिंमतच झाली नाही मागे बघायची की काय आहे. मी परत 2दा 3दा ट्राय केलं वर होण्याचं, पण सरकतच नव्हते पुढे. म्हटलं आता गेलं, काहीतरी आहे मागे, बघावं तर लागणार आहे. पण ही स्टोरी मी यासाठी सांगते की आपण ऍक्च्युली सिच्युएशन तेवढी पॅनिकवाली नसते, पण आपण डोक्यात किती विचार करतो. मी मागे वळून बघितलं, माझा बेल्टचा लूप एका झाडामध्ये अडकला होता. मग मी जस्ट हाताने थोडासा काढला आणि मग मी वर गेले. आणि मग लगेचच 2-3 दिवसांनी बॉडी लोकेट झाली. मग परत मी उतरले. त्यावेळेला मग बॉडी पॅक बिक करून प्रॉपर. तेव्हा आम्ही काय करायचो, आता तरी बास्केट स्ट्रेचर आलेले आहेत, आम्ही तेव्हा वरून गोण्या घेऊन जायचो बॉडी पॅक करायला, कारण की मोठी बॉडी असते. आणि वर आपण डायरेक्टली वर तशीच बॉडी म्हणजे आणता येत नाही, पॅक करून यावी लागते. तर गोण्यांची साईज साधारण थोडी लहान असते, तेवढी मोठी नसते, 5 फुटाची नसते, छोटी असते. तर बॉडी पूर्ण भरावी लागते गोणीमध्ये, 2 गोण्यांमध्ये, म्हणजे अर्धी इकडून प्रॉपर असे. तर हे कसं काय तुम्ही करता? तुम्हाला असं काय म्हणतात, नॉशिया किंवा त्याला असं अनइझीनेस असं येत नाही काम करता? ऍक्च्युली कसं असतं की डोंगरातून माउंटन मधून जेव्हा एखादी वस्तू खेचायची असते, तुम्ही जर सरळच्या सरळच तशीच बांधली तर ती कशात तरी अडकू शकते. त्याला आपल्याला जितकं कॉम्पॅक्ट करता येईल तितकी कॉम्पॅक्ट करायला लागते. मग आम्ही पूर्वीपासूनच की एक प्लास्टिकमध्ये व्यवस्थित त्याला बॉडी घ्यायची, त्याचे जेवढे फोल्ड आहेत तेवढे फोल्ड घ्यायचे. समजा कमरेतला फोल्ड आहे तो घ्यायचा, गुडघ्याचा फोल्ड आहे तो घ्यायचा, ते म्हणजे कमी होती साईज, एवढीच होती. आणि मग त्याला प्लास्टिकनी गुंडाळून घ्यायचं सगळ्या बाजूनी. आणि ते जर प्लास्टिक जर तसंच ओढत राहिलं तर ते दगडाने आणि त्याने फाटणार. मग त्याच्यावरतून परत गोणीचं हे बांधायचं, त्याला परत बांधून घ्यायचं, रॅप करायचं, मग आपला रोप लावायचा, त्याला अँकरिंग करायचं आणि मग ते रोपनी ओढून वरती घ्यायचं. याच्यामध्ये जनरली तुम्ही 25 वर्ष काम करताय, तुम्हाला कॉल येतो, मग तुम्ही जाता आणि सर्च करता. आता तुम्ही इक्विपमेंट्स घेतली, तुमच्याबरोबर टीम असते, वेगवेगळी मुलं जॉईन होत असतात, तुम्ही ह्याला खर्च पण असेलच ना, वडापावचा पण खर्च आहे. हो, वडापाव, पाण्याच्या बाटल्या, ह्याला पण खर्च असतो. हा कसं तुम्ही फंडिंग करता, कसा खर्च भागवता? फंडिंग तसं काही होत नाही सरकारी किंवा असं बाहेरून कुठून होत नाही. मग आमचं स्वतः आम्ही करतो. कसं करता? प्रत्येकाचं कामधंदे वेगळे आहेत, प्रत्येक जे टीम मेंबर्स आहेत ते स्वतः काहीतरी करत असतात. पण जेव्हा रेस्क्यू येतो तेव्हा आम्ही ग्रुपवर मेसेज टाकतो की कोण कोण फ्री आहे आज, हे असं झालेली आहे घटना आणि कोण कोण येऊ शकतं. तर ते जेव्हा जे लोक फ्री असतात ते लोकच येतात, की कुणाला सांगत नाही की तुम्ही सुट्ट्या टाकून काम सोडून येते, असं होत नाही. तो जे फ्री असतील ते येतात. त्यामुळं 200-250 लोकांमधून आम्हाला 30-40 लोकांचा रिप्लाय येतो की आम्ही येऊ शकतो, किंवा किती लांब आहे, किती दिवस जातील, तसंही लोक थोडा विचार करून की तसं येतात. आणि जे लोक येतात ते स्वतःची गाडी घेऊन येणार, सगळा स्वतःचा खर्च करणार, बाकी लोकांनाही खर्च करणार. की जसं आपण फिरायला जातो तर आपण खर्च करतो स्वतःसाठी, तसाच सगळा खर्च आम्ही चालवतोय. म्हणजे कोणही असं कधी होत नाही की मी आज डिझेल टाकले, पेट्रोल टाकलं तर मला पैसे द्या, माझे वडापावचे एवढा हिशोब झाला, की नाही का ट्रिपला गेल्यानंतर आपलं असतं की कॉन्ट्री काढा चला सगळ्यांची, तसं मला 25 वर्षात आठवत नाही की असं. हे तुमचं तुम्हीच खर्च करत असता. पण मग एका रेस्क्यूला किती खर्च येतो? म्हणजे आता रेस्क्यूवर डिपेंड आहे. हो, पण आता उदाहरणार्थ आता कातळधारचं उदाहरण सांगितलं असतं की तो 100 किलोचा माणूस वर आणायचा होता, ह्याला काय खर्च असतो, किती खर्च येतो याला? म्हणजे डिटेल, एक गाडी नेण्यापासून सगळा
समजा ट्रॅव्हलिंग एक आहे त्याला, की लोणावळ्यापासून एक 7-8 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे, तुम्हाला गाडी घेऊन जाणं आहे, तेवढं लोक घेऊन जाणं आहे, तुमची 7-8 एखादा माणूस उचलून आणायचा आहे तर तुमच्याकडं 20 माणसं तरी पाहिजेत की त्याला सहज उचलून आणतील. बाकी तुमच्या प्लेन रोडला तुम्ही 4-5 माणसांमध्ये पण अंतर काढू शकता, पण हे 2-2.5 किलोमीटर अंतर समजा तुम्ही 120 किलोचा माणूस, तर तुमच्याकडे 20 लोक अल्टरनेट करून तरी तुमच्याकडे 20 लोक पाहिजेत. 20 लोकांना पाणी, 20 लोकांचं जेवण किंवा काय जे काय असेल ते, असा खर्च तो आहे त्याला. की हा सगळं तुम्ही रेग्युलर करत असता तुमचं? हो रेग्युलर. म्हणजे कधी असं आम्हाला असं बर्डिंग आलंच नाही की बाबा असं आता आज कधीतरी असं व्हायचं की पैसे फंडिंगचं काय करायचं, हा, की आता लांब जायचं. समजा आम्ही आंबोलीला गेलोय, 450 किलोमीटर जायचे, 5,000चं डिझेल टाकायचं, आता काय करायचं, असं असे पण आला विषय. पण त्या वेळेस ते होत. पण मग मला एक माझ्या कुतूहलापोटी पडलेला प्रश्न आहे, जसं तू आता सांगितलंस आणि तो म्हणाला की सोन्यासारखी माणसं मी केली, अशी जी माणसं बाहेर येतात तुमच्यामुळे वाचतात, ती माणसं नंतर फंडिंग करत नाही करत. बरेचसे म्हणजे अनुभव तरी असा आहे की एकतर परत येत नाही. ज्यांचे लोक वाचतात त्यांचं जरी काही लोकांचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण काही लोक जे आहेत ते वाचल्यानंतर पण कधीच परत रिटर्न फिरून येत नाही. ज्यांचे अपघात होतात त्यांचा जर काही विषयच नसतो, की समजा लोणावळ्यात आला त्यांचा मुलगा गेलाय तर त्यांचा तर विषयच नसतो, की त्यांना असं वाटतं की अरे लोणावळा तर कधीच आयुष्यात जायचं नाही. पण ही मंडळी फंडिंग पण करत नाही की माझ्यामुळे वाचलो, पण हे घ्या माझ्याकडनं 10,000 असं बोलतात खूप लोक की आपण नंतर हे करू किंवा असं करू. आम्ही स्वतः मागणी करत नाही किंवा आधीच सांगतो नातेवाईकांना, कारण कसं असतं की आपल्या मागे त्या लोकांना माहित नसतं की आम्ही ऑफिशियल ह्याच्यावर आहे की आमचं पेड सर्व्हिस आहे की काय. आमच्या विरहित कोणी त्यांना सांगू शकतं की आम्ही टीम बोलवली, त्यांचा 10,000 चार्ज असतात आणि चार्ज घेऊ. आम्ही त्यांच्या नातेवाईकांना स्पेसिफिक सांगतो की आम्ही याचे कुठले चार्जेस घेत नाही, हे फ्रीमध्ये सगळं करतो, याच्यात कुठले तुम्हाला द्यायचे नाही आहेत. त्यामुळं आम्हाला परत तो मागायचा हे नसतो की आमचा खर्च झाला किंवा काय. कोणी बोललंच की आम्ही करणार आहे तर तुम्ही संस्थेच्या नावाने करू शकता, पण असं खूप कमी असतात की जे परत त्याला. तुम्ही आता इतकं 25 वर्ष काम करताय, म्हणजे टफेस्ट रेस्क्यू कुठला होता अलीकडच्या काळातला? टफेस्ट रेस्क्यू कुठला होता अलीकडच्या काळातला ते विचार करू दे. तोपर्यंत तू सांग की आता मगाशी तू बोललीस ना, बोलता तुमच्याकडे येणार आहे मी परत. तर तू मगाशी म्हणालीस ना की आपण काय विचार करत असतो आणि काय असतं, तर बेल्ट अडकला माझा. पण असं होतं का की रेस्क्यूला उतरता करायचा असतो रेस्क्यू एका माणसाचा किंवा एका वेगळ्या प्राण्याचा, पण तिथे गेल्यावर नवीनच संकट उभं राहिलेलं असतं आणि त्याचा आपण विचारच केलेला नसतो, तर तिथल्या तिथं खालच्या खाली तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात, असं होतं कधी? हा, बऱ्याच वेळेला टीम 2 डिवाइड होतात. जेव्हा तुम्ही खाली जाता, खालची एक वेगळी टीम असते, वरची एक वेगळी टीम असते. खाली जी सिच्युएशन असते, सिच्युएशननुसार खालची टीम एक डिसिजन घेते आणि वरती सांगते की आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे, आणि वरची टीम पण ऍग्री करते. नाही, पण आता खाली उतरली असतो आणि खाली एक काहीतरी तुला ते घ्यायचं सगळं, बॉडी किंवा एखादी घटना घडली, पण खाली उतरल्यावर कळतं की तिथं गवा आहे उभा किंवा बिबट्या खाली बसला, हे वेगळंच दिसतं काहीतरी, की हे विचारच केलं ना, कारण जंगलात उतरता ना तुम्ही. असं काही घडलंय का किंवा सापच असतो तिथं, वेगळंच असं काहीतरी घडलेलं असतं? असं रिसेंटची एकदम गोष्ट आहे, मी दुर्दैवाने सांगते की व्हॅलीमध्ये लायन्स पॉईंटला, आता मॅक्झिमम रेस्क्यू आम्ही व्हॅलीमध्ये लायन्स पॉईंटच्या व्हॅलीमध्ये करतो. तिथे उतरल्यावर तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटल्स, नारळ नसतात जे, आणि परत प्लॅस्टिक वेफर्सचे, त्याच्याशिवाय काहीच दिसणार नाही, काहीच नाही. एकही वाईल्ड ॲनिमल तुम्हाला व्हॅलीमध्ये दिसणार नाही. एवढ्या प्लॅस्टिकच्या बॉटल, मी माझ्या इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकलेली आहे, फोटो आहे त्याच्यामध्ये. मी जवळपास एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल, कंबरेपर्यंतच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये उभी आहे पूर्ण खाली. हो, असा जो दरीचा भाग आहे ना, तो भाग आहे ना पूर्ण प्लास्टिकने भरलेला आहे, काहीच नाही आहे तिथे. वाईल्ड लाईफ तर सर्व्हाइव्हच करू शकणार नाही. आपण विचार करतो की साधा एखादा छोटं मोठं तरी सिवेट कॅट तरी दिसेल, उद मांजर जे असतं ते पण दिसणार नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे व्हॅलीजची. बॉडी सर्च करताना पण असं आम्हाला असं नाही आहे की बाबा झाडांमध्ये दगडांमध्ये बॉडी सर्च करायची, आम्हाला प्लॅस्टिकच्या घोळक्यात कुठं दिसतेय का बॉडी, असं सर्च करावं लागतं.
एवढं प्लास्टिक आहे तिथे खाली. सिवेट कॅट वगैरे दिसायच्या, म्हणजे एखादी बॉडी आहे सापडलेली आहे आणि तिला खूप दिवस जर झाले तर सिवेट कॅट येऊन त्याचे हाडं वगैरे ते चावतात आहेत असं. म्हणजे आम्ही उतरताना पण सिवेट कॅटचे 2-2, 3-3 यायचे, चावतात आणि पळायचे असं व्हायचं. पण बाकी असं वाईल्ड अॅनिमलचं येत नाही. दुसरं साप किंवा ह्याचं जे ते आमच्या जवळ सगळी लोक, आमच्याकडे जवळ 100-1 लोक असे आहेत की जे सर्पमित्र आहेत, चांगले सापांचा अभ्यास आहे, त्यामुळे सगळ्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे साप दिसणे हे आमच्यासाठी तसं म्हणजे भीतीदायक काय नाही, आनंदाचीच गोष्ट आहे. साप दिसतोय भाऊ, जंगलात आहे, नॅचरल याच्यात आहे तर चांगलीच आहे. मग अशी प्रश्न विचारला तर टफेस्ट कुठला होता अलीकडच्या काळातला की हा अवघड वाटला? एक तामिनी घाटातला एक कधीची घटना आहे साधारण? 2 वर्ष, 1-1.5 वर्षात, 2 वर्षातलं. तुम्हाला आठवत असेल एक भुशी डॅमला एक अपघात झाला होता बघा, 5 जण एकदम वाहून गेले, तो अपघात झाला. त्याच्याच 1 दिवस आधी म्हणजे तो 30 तारखेला झाला होता आणि 29ला की 28ला एक अपघात झाला होता तामिनी घाटात. तामिनी घाटामध्ये एक कमांडो होता कोणतरी, म्हणजे एक सर्व्हिसमॅन होता आणि जिम वगैरे करणारा माणूस, तो सगळा त्याच्या फॅमिलीला घेऊन गेला आणि त्या तामिनी घाटात आला आणि त्याच्या मुलीला, 10 वर्षाच्या मुलीला फोटो व्हिडिओज काढायला सांगितला. पलीकडून तो पाण्यात उडी मारतोय आणि तो तिच्या डोळ्यासमोर वाहून गेला. तिच्याकडे त्याचा व्हिडिओ होता, असा तो होता. आता ते तामिनीमध्ये किंवा प्लस व्हॅली जी आहे त्या व्हॅलीमध्ये पावसाळ्याच्या वेळेस त्या वरपासून उतरून, आता अभयारण्य ते डिक्लेअर केले तरी लोक फिरतात जातात, तिथपासून उतरून त्या पॉइंट पर्यंत येणं पण इतकं अवघड आहे. त्या ठिकाणी हे लोक जातात, तर गेल्यानंतर बाकी लोकांना तर वरती जायचं असतं, आपल्याला किंवा जे रेस्क्यू करणार असतात त्याला त्या व्हॅलीच्या त्याच्या टोकापर्यंत जायचं असतं. तर तो जो हे होता तो पहिल्या कुंडात पडला होता माणूस, पहिल्या कमांडो जो होता आणि पाणी पण खूप होतं. तर त्या पहिल्या ह्याच्यातून तो दुसऱ्या ह्याच्यात शिफ्ट झाला, दुसऱ्या ह्याच्यातून तिसऱ्या ह्याच्यात गेला आणि तिसऱ्या ह्याच्यातून जो देवकुंडाचं मोठं पाणी पडतं त्या पाण्यातून तो खाली गेला, असा होता. तो इतका अवघड होता तो की एकतर चालत येणं तिथपर्यंत अवघड होतं. नंतर प्रत्येक माणसाला तिथं अँकरिंगला कुठं जागा नव्हती, झाडं नव्हती. तिथून उतरून त्या प्रत्येक खळग्यामध्ये माणूस उतरून तिथं सर्च करणं, परत उतरून दुसऱ्यात करणं, परत उतरून तिसऱ्यात करणं, असा 3 दिवसाचा तो होता सर्च. आणि त्याचा म्हणजे टेक्निकली खूप अवघड होता की दोन्ही गोष्टी त्याच्या होत्या. एक तर माउंटनचा पण विषय होता आणि वॉटर रेस्क्यूचा पण विषय होता की जो पाण्यातला पण एक्सपर्ट पाहिजे त्याला आणि त्याला माउंटनचा पण एक्सपर्ट पाहिजे की जो दोन्ही गोष्टी हँडल करेल आणि डिसिजन पण करायला पाहिजे की आपण एखादा मुलगा खाली सोडतोय तर त्याला या सगळ्या गोष्टी करून त्याला परत वरती व्यवस्थित तो सुखरूप आला पाहिजे की आता एवढ्या वर्षात आपलं बरोबर अपघात कुणा झाला नाही किंवा त्या गोष्टीची काळजी घेतल्यामुळेच होत नाहीये. पण मग फायनली सापडला तो? हा, लास्टच्या गुंडातून तो 3ऱ्या दिवशी खाली पडला. बापरे. पण मग असं होतं का की खूप सर्च केल्यासारखं आणि नंतर सोडून दिलं की नाही होतं? तू जे ॲनिमल रेस्क्यू सुरू केले, जसं गाईचं तू सांगितलं, तसं कुठले कुठले रेस्क्यू केले आतापर्यंत? बरेच, म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल्सचे तर केलेच आहे, पण फॉर्च्युनेटली मला चान्स मिळाला वाईल्ड लाईफमध्ये काम करायचा. त्यामुळे मी वाईल्ड लाईफमधले पण ऑलमोस्ट सगळे ॲनिमल, लेपर्ड्स झाले किंवा हायना झाले किंवा स्नेक्स, बर्ड्स, सगळ्या प्रकारचे छोटे मोठे, तर किंवा सांबर. पण हे सगळे कुठं अडकतात? यांना रेस्क्यू कुठून करायला लागतो? म्हणजे हे कुठं शहरात येतात, गावात येतात, अडकतात? हे जनरली हे वाले रेस्क्यू हे ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मधले रेस्क्यूज असतात. हा, की बिबट्या आहे एखाद्याच्या शेतामध्ये आलाय आणि त्रास देतोय किंवा इंजर्ड आहे तर त्याला पकडायचंय आणि ट्रीटमेंट करायची त्याची, तर अशा रेस्क्यूज. पण याचं तुम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असतं? हो, जिथे वाईल्ड लाईफचं हे केलं तिथे प्रॉपर ट्रेनिंग देतात ते की कशा प्रकारे रेस्क्यू करायचं, कशा प्रकारे फर्स्ट एड करायचं. पकडायला सगळ्यात अवघड कुठलं जनावर आहे? सगळी जनावरं पकडायला माणसांच्या रेस्क्यू पेक्षा प्राण्यांचे रेस्क्यू थोडे माझ्यासाठी, म्हणजे मी माझ्या अनुभवानुसार सांगते की अवघड असतात.
जिवंत माणूस असेल आपण त्याला इंट्रोडक्शन देऊ शकतो की बाबा आम्ही तुला वाचवायला आलोय आणि तुला हे करायचंय, तर आणि तुला जर दुखत जरी असेल तू ओरडला तरी तुझ्या चांगल्यासाठीच आहे, तर आम्ही जसं सांगतोय तसं तू कर. आपण प्राण्याला हे सांगू शकत नाही. प्राण्याला कायम असं वाटतं की माणूस आपल्यावर अटॅक करणार किंवा मारणार किंवा दुखापत करणार, तर ते त्यांचा अटॅकिंग मोड कायम चालू होतो अशा वेळेला. की रेस्क्यू करायला गेलं की जनरली मी तुम्हाला एक केस सांगते. विसापूर आणि लोहगडच्या मध्ये एक गायखिंड आहे. गायखिंडच्या वरती एक्झॅक्ट विसापूरचं एक टोक दिसतं जे लोहगडवरनंही दिसतं. लोहगड म्हणलं की काटाच येतो माझ्या अंगावर. तर तिथे त्या टोकावरती असे 2 पॅच आहेत. एक साधारण 15-20 फुटाचा असेल आणि तिथून पुढे साधारण 10 फुटाची आडवी जागा असेल आणि मग डायरेक्ट व्हॅली आहे. एक गाय होती जी वरनं खाली पडली होती, 15 फुटावरनं खाली पडली होती. साधारण 3-4 दिवस तिथंच अडकून होती. एका साईडला व्हॅली होती आणि 15 फूट वरती तिला चढता येत नव्हतं. सो आम्ही त्या रेस्क्यूला गेलो होतो. आम्हाला गावातल्या लोकांनीच बोलवलं होतं की बरेच दिवस झाली गाय अडकली आहे, तुम्ही या म्हणून. तर असं खालून बघताना जेव्हा तुम्ही पायथ्याशी थांबता, पायथ्यावरनं ते टोक दिसतं, तिथून तेवढं अवघड दिसत नाही की हा ठीक आहे गाय दिसतीये तर आपण घेऊ शकतो. पण जेव्हा वरून आपण बघतो तर गाय आहे 15 फूट खाली, अगदी खाली, म्हणजे स्टीफ एक्झॅक्ट हा. आणि तिला मागे इकडे तिकडे जायला रस्ता नाही कारण की पूर्ण मग खाली व्हॅली आहे. हा. तर गाय कोणाची पाळलेली नव्हती, ॲग्रेसिव्ह होती, तिला माणसांची बिलकुल सवय नव्हती. आमच्यातला तरी एक माणूस गेला आणि रोप तिच्या शिंगांना बांधली की आता वर काढायची आहे तर थोडं हे. जसं आम्ही रोप बांधला, आम्हाला माहितीच नव्हतं गाईचा स्वभाव कसा असेल, शांत आहे की हे आता 3-4 दिवस झाले वगैरे. जसा रोप बांधला आणि आम्ही गाईला रोप पकडून असं खेचलं. जसं खेचलं गाईने जो असं हिसका मारला, आम्ही 4-5 जण डायरेक्ट पुढे एकदम पुढे आल्यानंतर आम्हाला हे झालं की ही ॲग्रेसिव्ह आहे आणि हिला ओढताण करून तर चालणार नाही बिलकुल, कारण की ती हिसका मारून मागे गेले तर ती डायरेक्टली व्हॅलीमध्ये पडणार आणि खूपच जास्त हिसका मारला तर आपण डायरेक्ट. सो आम्हाला आणि तिथं ऍक्च्युली रोप कुठे बांधायला वगैरे असं कुठेच जागा नव्हती, काहीच जागा नव्हती, प्लेन एकदम हे होतं. सो आम्हाला तिथं खूप डोकं लावायला लागलं की बाबा हिला आता कसं रेस्क्यू करावं लागेल. आणि आम्ही दिवसभर त्या गाईच्या मागेच होतो की बाबा ही थोडी शांत होईल, थोडी दमेल. आणि तसंच झालं. ती एंड ऑफ द डे ती थोडी दमछाकून तिची ती बसली आणि मग आम्ही प्रॉपर बेल्ट वगैरे लावला होता. त्याच्यानंतर बेल्ट लावला. हा, एकच माणूस होता जो खाली आम्ही पाठवला होता, जो प्रॉपर तिला बेल्ट वगैरे लावला. नाही, लांबूनच गाईला हातच लावू देत नव्हती, थोडा पण हात लावू देत. जवळ आम्ही जवळ गेलो की ती शिंग मारायला. हा. सो त्या सिच्युएशन मध्ये असं होतं की आम्हाला पण आमचे सेफ्टी हे बघून आणि प्लस गाईचं पण होतं की 3-4 दिवस सर्व्हाइव्ह केलंय. आता जर रेस्क्यू टीम आली आणि रेस्क्यू टीम आल्यानंतर जर ती खाली पडली तर ते जास्त चुकीचं दिसेल की बाबा ठीक आहे तशीच राहिली आहे आणि गेलंच नाही, कोणी वाचवलंच नाही. म्हणून आम्ही काढली त्या गाईला, पण खूप कस लागला आमचा त्या गाईला काढण्यामध्ये. एवढी अग्रेसिव्ह होती. तुमचं खूपच कौतुक आहे. म्हणजे ही मंडळी हे प्रातिनिधिक आहेत. अशी ज्या रेस्क्यू टीम्स काम करतायत त्यांना साष्टांग दंडवत. कारण तुम्ही जे कुठलाही हेतू न बाळगता काम करताना हॅट्स ऑफ. म्हणजे अशी माणसं नाही आहेत. आणि खरंच आहे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, स्वतः उतरून करताय, काही म्हणजे कुठलीही आशा नाही, काही अपेक्षा नाही कुठली, हे कमाल आहे. या सगळ्यामध्ये लोहगडचा विषय निघाला म्हणून आता मी विचारतो, माझ्या डोक्यात नव्हतं ते. पण लोहगडची जी केस झाली त्यामध्ये पण तुम्ही होता, अशा बातम्यांमध्ये मी वाचलो होतो. तो अनुभव काय होता तुमचा? तशी नेहमी सारखीच केस होती की एक माणूस लोहगडावरून पडला. पण तो तुम्हाला पोलिसांकडनं कळलं? पोलिसांकडूनच आपल्याला सगळे कॉल पोलिसांकडूनच येतात की नाहीतर एखादा माणूस गेला असेल आणि त्याचा समजा डेथ झालेली आहे
तर आपण जाऊन काय करणार त्याला? तुम्ही जाऊन करू शकत नाही काय, तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकत नाही, तुम्ही नेऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. तर त्यामुळे तो पोलीस स्टेशनचाच कॉल यायला लागतो. नाही तर तुम्ही कायदेशीर याच्यात अडकू शकता की तुम्ही एखादी पाण्यात बुडालाय माणूस आणि तुम्ही काढला आणि कुठे घेऊन गेले तर तुम्ही त्याला म्हणजे कायदेशीर याच्यात अडकू, तुम्हीच बुडवला, तुम्हीच काय केलं असं येऊ शकतं. तर तुम्हाला तो पोलिसांकडूनच प्रॉपर कॉल यायला पाहिजे आणि पोलिसांकडूनच त्याला म्हणजे त्यांच्याकडेच त्यांना तुम्हाला हँडओव्हर करायला पाहिजे. तर हा असाच कॉल आला होता. आमच्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आहेत दिनेश तायडे साहेब, त्यांचा फोन आला की असं असं एक लोहगडावरून एक माणूस पडलाय. तर पूर्वी त्याच ठिकाणी एक मुलगी पडली होती. तर त्यांच्या काहीतरी ऐकण्यात गडबड झाली होती की मुलगा आले होते आणि पडले. त्यांना वाटलं एक मुलगा मुलगी दोघंही पडलेत. त्यांचा पहिला फोन मला असा झाला की मुलगा मुलगी 2 जण पडलेत. तर कुठं पडू शकतात, कुठं जागा आहे? कुठे पडू शकतात, त्याचं काय हे नाही. नंतर त्यांना कोणतरी मग परत सांगितलं की नाही, एक मुलगी जुनी आधी पडली होती त्या जागेवर मुलगा पडलाय. अच्छा ठीक आहे म्हणून आम्ही निघतोय लगेच, टीम आम्ही तयार करून लोहगडसाठी. किती लोक होतो तुम्ही बाहेर तिकडे गेला? आम्ही 12 जण होतो, वैष्णवी सुद्धा होती त्याच्यामध्ये. अच्छा. आम्ही गेलो, आमच्यासाठी तो त्या दिवशी नॉर्मल कॉल होता की एक माणूस पडतो आणि होतो की त्याचं नंतर एवढं मोठं काय होईल असं वाटलं नव्हतं. गेलो आम्ही, तिथं गेल्यानंतर जिथून आता ते वरतून त्यांचा कॉल झाल्यानंतर काही पुरातत्व खात्याची लोक सगळे आले होते. आम्ही वर गेलो, तिथं आमची वाट बघत होते ऍक्च्युली स्ट्रेचर आणि याच्यासाठी. कसं होतं, बॉडी खूप छिन्न झाली होती. परतून तो पडला होता ना, तुम्हाला वरून दिसत होती बॉडी? नाही, आम्हाला वर जावंच लागलं नाही. किल्ल्यावर जायची नव्हतं, किल्ल्यावरून खाली पडला होता ना तो. तर कसं होतं, किल्ल्याची सिच्युएशन, किल्ला वरतून पडला तर तो एक मधी स्टेप आणि त्यानंतर डोंगर आहे खाली सगळं आणि मग रोड आहे. तर आम्हाला उलट काम करायचं होतं, वरती जायचं होतं चढून अर्ध्याच्यात, तिथून ते घेऊन परत खाली यायचं होतं. असं आम्हाला वरती किल्ल्यावर जायची काही गरज नव्हती. मग तिथपर्यंत आम्ही त्याची दिशा घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो आणि बॉडी मग रिकवर केली ती आणि आणली. आता आणताना त्यांच्या डोक्यात असं होतं की तो कुठेतरी झाडात अडकेल, नातेवाईकांच्या किंवा तो जिवंत आहे, काहीतरी करून त्याचं हे करायला पाहिजे. आणि म्हणजे त्यांना 200-250 फूट पडल्यानंतर जिवंत राहील असं वाटत होतं की त्याला काहीतरी श्वास थांबला असेल तर करू आणि काहीतरी करू. आम्ही घेऊन आलो. अर्ध्या ह्याच्यात आल्यानंतर अजून नातेवाईक त्यांचे जमा व्हायला लागले. पुण्यातलेच होते ना ते. तर पुण्यात जसं त्यांना कॉल गेला बरेच, आम्ही जाईपर्यंत तरी 2-3 गाड्या होत्या. नाही जाईपर्यंत आम्ही तिथे रेस्क्यूला जाईपर्यंत त्यांनाही कॉल केले ना लगेच की त्या मुलांनी घरी कॉल केले. पण जेव्हा बॉडी घेऊन रिटर्न आलो आम्ही बघितलं एवढी गर्दी, साधारण 70-80 लोक तर अशी उभी असतील, गाड्या त्यांच्या सगळ्या जवळ असल्यामुळे ते पटापट आले सगळे. ही केस एवढी मोठी असं वाटलं नव्हतं तुम्हाला? नाही, आमच्यासाठी नॉर्मल केस. आणि आमची गाडीमध्ये चर्चा पण चालली होती की मागच्या वेळेला जी मुलगी जिथून रिकवर केली आपण बॉडी त्याच ठिकाणी येतात, एवढं काय दमछाक होणार नाही, इझी रेस्क्यू आहे म्हणून. आणि अशीच चर्चा करत करत आम्ही आलो होतो. आणि तेव्हा पण रेस्क्यू केल्यावर पण आमचं हेच होतं की नॉर्मल म्हणजे जास्त वेळ 3-4 तासाभरात रेस्क्यू केलं ना, तासाभरात रेस्क्यू झाला. आमचं येताना पण चर्चा की लवकर झालं, 1 तासामध्ये होऊन गेलं, म्हणजे बॉडी पण रिकवर झाली आणि घेऊन, असंच चर्चा चालू होती. पण नंतर गर्दी 4 दिवसांनी आम्हाला कळलं की बाबा खूपच वेगळं प्रकरण झालं. हो. पण त्यानंतर जे पोलिसांच्या चौकशा असतात त्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं? नाही, पोलिसांची नाही, पोलिसांनीच आम्हाला कॉल केला असतो त्यांच्या मदतीसाठी. तर चौकशी वगैरे अशी आमची तरी पूर्वीच्या काही केसेस होत्या ना, काय व्हायचं की एखादी केस झाली तर समजा ऍक्सिडेंट किंवा जे असेल तर ते काय करायचे, त्यांना पंच लागायचे 2. तरी कोण आमची नावं लिहून घ्यायची, ती कोण कोण आलेत आणि आमची 2 नावं त्यातली टाकून द्यायची. आम्हाला 5-6 वर्षानंतर ती केस कधीतरी उभी राहायची की आम्हाला मग कोर्टाचं समन्स यायचं. आता सुट्टीच्या दिवशी झालं की आता हे मग ऑफिसच्या दिवसाचं काम की कोर्टात या, तुम्ही हजर राहा, नाही राहिलं तर अटक होईल, हे होईल. अरे म्हणजे हे उलटच चालू झालं. म्हणजे 2006, 7, 8 नंतर इतक्या समन्स आले ना आम्हाला, जसे रेस्क्यूचे कॉल तसे समन्स आमच्या घरी. म्हणजे गुन्हेगारच आम्ही झालो. मग नंतर नांगरे पाटील साहेब जेव्हा IG होते त्यानंतर मी त्यांना पत्र लिहून कळवलं की असं आहे. माझे ते पुण्याला SP असल्यापासून माझे त्यांचे संबंध होते. मग त्यानंतर थोडं
त्यांनी सगळ्यांना हे केलं की तुम्ही रेस्क्यू टीमला त्यात घेऊ नका, की हेच तुम्हाला मदत करतात, हेच तुमच्यासाठी करतात आणि तुम्ही त्यांनाच तुम्ही फक्त नावं लिहून घेऊन डायरेक्टली, त्याला काय तुमची सही नसते काय नसते, तुम्ही डायरेक्टली पंच. पण आता यांचं ठीक आहे, त्यांचे वडील पण होते आणि मग आता हे 20-25 काम करतात. तुझ्यासारखी मुलगी जिचं अख्खं करिअर आहे पुढे, अजून झूलॉजिस्ट आहे, लॅब टेक्निशियन आहे, 27 years old, पण 10 वर्ष तुला अनुभव आहे, यातनं काहीही मिळत नाही, पैसे नाही, गेन नाही, काही नाही. व्हॉट मोटिवेट्स यू की आपण हे करायला पाहिजे? सो माझ्या घरी असं वातावरण आहे की माझे आई वडील, बहीण भाऊ या सर्वांना प्राण्यांची प्रचंड आवड आहे, प्रचंड. आणि मला आठवतं आहे की माझं सगळ्यात फर्स्ट रेस्क्यू जर तुम्ही म्हणाल तर मी साधारण इयत्ता 6वी वगैरे असताना आम्ही एक बिल्डिंगचं काम चालू होतं आणि तिथे बिगारी कामवाले जे असतात ना, त्यांनी एक कुत्रं बांधून ठेवलेलं सुतळीने, छोटंसं पिल्लू, असं दिवस रात्र ओरडायचं. आणि मग माझ्या बहिणीने आम्ही डिसाईड केलं की त्याला तिथून सोडवायचं. आम्ही तिथं जाऊन त्यांना विचारलं की हे आम्ही घेऊन जाऊ का? नाही, हे आमचे, आम्ही देणार नाही वगैरे. मग आम्ही पूर्ण त्याचं प्लॅनिंग केलं की सोडवायचं कसं, म्हणजे त्याला चोरून कसं आणायचं तिथून. मी, माझी बहीण, आम्ही लहान होतो, पण आम्ही रात्रीत जाऊन त्याचं ते काढून त्याला तिथून चुपचाप मध्ये चोरून आणलं घरी. आमच्या अंगणामध्ये मोठं उंबराचं झाड आहे, उंबराच्या झाडाखाली आम्ही मस्त विटा वगैरे लावून त्याला तिथं ठेवलं. 2-4 दिवस झाले, मम्मी पप्पा सगळे काळजी घेतो, असं नाही की बाबा कुठून आणलंय, का आणलंय वगैरे. मग आठवडाभराने माझ्या काकांनी डॉक्टरला बोलवलं आणि मग त्याचं वॅक्सिन केलं. तोपर्यंत आम्हाला काय आयडिया नव्हती की वॅक्सिन करावं लागतं किंवा रेबीज किंवा हे काहीच आयडिया नाही. पण समवेअर ते कुठेतरी आमच्या ब्लडमध्येच आहे की बाबा पूर्ण फॅमिलीमध्ये की बाबा मुक्या प्राण्यांची सेवा करायची किंवा रेस्क्यू करायचं. जवळपास त्या दिवसानंतर 19 वर्ष ते डॉग माझ्याबरोबर होतं. डॉग्स एवढे जगत पण नाही, सर्वाइव्ह पण होत नाही, पण खूप चांगल्या पद्धतीने तो, म्हणजे माझं फर्स्ट एव्हर डॉग होतं ते, जे मी रेस्क्यू केलेलं होतं. असं नाही की मला आमच्या घरच्यांनी आणून दिलंय काहीतरी, आणि तिथूनच सुरुवात झाली. पण व्हेन इट्स कम टू आता, म्हणजे आता जिथं तू आता ह्युमन बॉडीज पर्यंत गेलीस आणि पार खाली उतरून वगैरे सगळं, तू आता धाडसी मुलगी झालेली आहेस, पण तुला असं वाटत नाही की ही इतकी मोठी माणसं असतात, आपण एवढं काम करत असतो पण काहीच परतावा नाही त्याचा? नाही, ऍक्च्युली म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही मला काही देऊ नका पण माझा खर्च तरी भागू दे, असं नाही वाटत? नाही, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता ना त्यांचा माइंडसेट घेऊन तुम्ही पुढे चालता. आणि जशी मी संस्थेमध्ये आली ना, मी संस्थेतल्या लोकांचा माइंडसेट बघितला की आपण जे काम करतोय हे संस्था म्हणजे काय आहे, स्वयंसेवी संस्था आहे आपली. हा, तर आपण कुठल्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता की तुम्हाला समाजासाठी काहीतरी करू वाटते आणि त्यातून तुम्ही काम करता, तर त्याचा मोबदल्याची अपेक्षा तुम्ही करू नका, हा संस्थेचा माइंडसेट होता. आणि त्या माइंडसेटनुसारच मग सगळेजण, आता आम्ही किंवा आमची पुढची पिढी, या सगळ्यांचं हेच आहे की बाबा एखादी गोष्ट आपल्याला मदत म्हणून करायची तर ती मदतच असली पाहिजे, त्या मदतीच्या अपेक्षा नसली पाहिजे की बाबा हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे वगैरे. खूप सारे असे गोष्टी पण होतात रेस्क्यूमध्ये की फार लांब जावं लागतं, 2 दिवसासाठी जावं लागतं, 3 दिवसासाठी जावं लागतं, आणि मग घरी बाकी कामं आपली जी असतात किंवा मी तर कॉलेजमध्ये होते जेव्हा मी रेस्क्यू करायचे. पण मी तुम्हाला सांगते, ह्या रेस्क्यू करण्याचाच मला एवढा फायदा झाला. माझ्या कॉलेजचे शिक्षक आणि हे कायम मला बोलायचे की आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो की तू असं काम करते. आणि कधी रेस्क्यू वगैरे असेल आणि मी जरी सांगितलं ना की रेस्क्यू आलाय, जा बिंदास जा, चांगलं काम करते. आणि मी ज्या कॉलेजमध्ये होते त्या कॉलेजचा कॅम्प गेला होता, मी 2nd इयरला होते, आणि मला 2nd इयरच्या कॅम्पच्या पोरांसाठीच, म्हणजे माझेच फ्रेंड्स सगळे, त्यांच्यासाठी तिथे बोलवलं होतं ऍज अ चीफ गेस्ट. अरे वा, किती छान. वा, दखल घेतली जाते. आणि सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे आपल्याला, हे जे अनुभव मला मिळाले त्याच्यावरनं मला असं वाटतं की मी जे काम करतेय ठीक आहे, पण लोकांना त्याचं कौतुक आहे
लोक त्याची दखल पण घेतात ते, आणि जेव्हा कौतुक करतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे खरंच काहीतरी चांगलं काम करतोय. माझ्या हे काय मला असे बोलत असतात की तुझ्या वयाच्या पोरी किंवा पोरं त्यांना कायम फिरायचं असतं, हिंडायचं असतं, मज्जा करायची असते, पार्टीज करायच्या असतात, पण तू काहीतरी वेगळं क्षेत्र निवडलंय. तर हे ऑर्डिनरी लोकांचं काम नाहीये, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि मलाही वाटतं की हा हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे जे काय करते ते. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मग आपण. त्यापैकी पहिला प्रश्न असा की समजा अशी एखादी घटना घडते काहीतरी की अचानक कोणीतरी कुठेतरी अडकतं, कोणीतरी उडी मारतं, कोणीतरी सापडतं असं, तर समजा मला रेस्क्यू टीमशी कनेक्ट करायचं असलं तर मी काय करायला पाहिजे? का मी काही करायचं नाही, मी पोलीस स्टेशनलाच जायचं, पोलीस स्टेशन पकडत काय करायचं ते कर? नाही, आता ज्या ज्या ठिकाणी स्थानिक रेस्क्यू टीम आहेत, जर कॉन्टॅक्ट नंबर असेल कोणाचा तर ठीकच आहे, नाहीतर 100 नंबर पूर्वी चालायचा. आता 112 नंबर वरती कॉल जर केला तर जवळच्या पोलीस स्टेशनला कनेक्ट होतो तो, आणि जवळचं पोलीस स्टेशन मग तुम्हाला कनेक्ट करू शकतं. किंवा आता MMRCC म्हणून एक संस्था आहे की ती त्याचा एक याचा नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे. तर त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करूनही आपण महाराष्ट्रात सगळीकडे कॉन्टॅक्ट करू शकतो. किंवा आता आम्ही इतक्या वर्ष काम करतो तर माझे नंबर, माझा स्वतःचा जो नंबर आहे तोच हेल्पलाईन नंबर म्हणून आम्ही देतो, आणि त्या नंबरवरून मग बरेचसे कॉल येतात. हां, की समजा डेथ झाली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं आहे, पण तुम्ही अडकलाय जंगलात, तर लोक गुगल सर्च मारतात, मग कॉल येतो आपल्याला, मग कुठल्याही एरियातला असतो, मग आपण तिथली जवळपासची टीम त्यांना कनेक्ट करून देऊ शकतो, किंवा आपणही स्वतः करू शकतो. तसा त्याचा कसा सिरियसनेस आहे तसं आपण तसं कनेक्ट होऊ शकतो. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो की तुम्ही इतकं लोकांमध्ये राहता, या घटनांमध्ये राहता, की तुम्हाला माहिती असतं की काय घडलंय, तर तुम्ही लोकांची मेंटॅलिटी काय झाली, लोकांची वर्तणूक काय झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय करायला पाहिजे लोकांनी फिरायला जाताना किंवा पर्यटनाला जाताना किंवा गाड्या चालवताना, काय प्रिकॉशन घ्यायची? का अलीकडच्या काळामध्ये खूप सगळं बेभान होत चाललंय? पूर्वी कसं होतं, सोशल मीडिया किंवा इंटरनेट किंवा ह्याच्या काहीच गोष्टी नव्हत्या, तर लोक थोडं पुस्तकं वाचायची, अभ्यास करायची, आणि काही लोकांनाच हे माहिती होतं, आणि खूप कमी लोक होती की जे किल्ल्यांवर जाणार, फिरणार. आता असं झालं सोशल मीडियामुळं की तुम्हाला काही जरी माहिती पाहिजे, तुम्ही गुगलवर टाका, कशावर माहिती काढा, आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एक लोकेशन लावलं की आम्ही तिथं जाऊ, की त्यांना वाटतं असा डांबरी रस्ताच असणार आहे तिथं आणि पोचणार आहे. पण तसं नसतं. प्रत्येक ठिकाणचे तुमचे जे आता विसापूर किल्ला आपल्या जवळ आहे, विसापूरला जर तुम्ही पाहिलं तर महिन्यातून 4 ग्रुप तरी चुकतात आहे. दर महिन्याला 4 ग्रुप चुकतात आहे, की ज्यांची संख्या 8 लोक आहे, 10 लोक आहे, 2 लोक आहेत, पण असे दर महिन्याला 4-4, 5-5 ग्रुप दर महिन्याला चुकतात आहे. म्हणजे आमच्या रेस्क्यू टीमवर तुम्ही ग्रुपला जर बघितलं की विसापूरला हे चुकलेत, आणि ते 112ला कॉल करतात, ते आमची टीम जाते, त्यांना रात्री बेरात्री काढून आणते, आणि परत दुसऱ्या दिवशी चुकतात ते परत. असं हे 4-4 वेळा, महिन्यातून 4 वेळा होते. असं होतं. असं का होतं, तर हे लोक एकतर काहीच बघत नाही, त्यांच्या गुगल मॅप आणि ह्याच्यावरच त्यांचा जास्त विश्वास असतो. काही वेळेस अति उत्साह, आता जे काळू वॉटरफॉलला वगैरे जे अपघात झालेत, ते क्रॉस करायला नदी आहे, तर नदीतून पोहतच आम्ही जाणार पलीकडं, स्वतःच्या ह्याच्यावर जाणार, तिथे ऑलरेडी तिथं हे लावलेलं असतं लाईन, पण त्याचे 100 रुपये भरण्यापेक्षा आम्ही उडी मारून जाऊ, गाईड घेणारच नाही. देवकुंडचे अपघात असतात तर गाईड घेत नाही लोक, स्वतःच आम्ही आमचं करू. किंवा आता जे कमर्शियल लोक जे काय करतात, ती समजा 20 लोक, तुम्ही ठराविक 20 लोकांचा ग्रुप घेऊन जाणं एक ठीक आहे, पण तुम्ही 100 लोक एक ऑर्गनायझेशन घेऊन जाते, तर 100 लोकांकडे लक्ष राहत नाही कुणाचं, आणि मग त्यातून अपघात होऊ शकतात. तुम्ही किती व्हॉलेंटियर, तुम्ही 5-6-10 लोक घेतले तरी तुम्ही 100 लोक कंट्रोल करणं अवघड होतं. 100 लोकांची एक सारखी मेंटॅलिटी नसते. किंवा ह्या जे लोक फिरणारे असतात ना, हे थोडे डोक्यात आधीच सनकी असतात लोक, ते काही करत असतात, तर त्यामुळे 100 लोकांची तुम्ही कशी मेंटॅलिटी ठरवणार, की असं काही मिलिटरीची लोक नाही की शिस्तीत जातील, शिस्तीत येतील, असं कंट्रोलमध्ये राहत नाही. मग पुढं पडतात, मागची पडतात, किंवा चुकतात, हरवतात, असं अवघड होतं. याच्यामध्ये
आता आता तुम्ही विषय काढला तर 100 लोकांचा विषय आहे संख्या. तुम्ही आत्तापर्यंत रेस्क्यू केलेले एकापेक्षा जास्त जास्त रेस्क्यू कुठले होते? एक ॲट अ टाइम खाली उतरलं इतकी माणसं होती, असं कुठला होता? कुठलं म्हणजे अपघात? अपघात की रेस्क्यूचा कॉल आलाय, एक माणूस नाही आहे, खूप माणसं आहेत. बसचा एक मोठा अपघात झाला होता आता तो होती त्याच्यात? 2 वर्षापूर्वी. बसच्या अपघातामध्ये नव्हते, नाही मी नव्हते. बसचा आंबेडकर जयंतीची काहीतरी मिरवणुकीसाठी ढोल ताशाचं पथक मुंबईहून पुण्याकडे आलं होतं पिंपरी चिंचवडला. आणि ते रिटर्न रात्री लेट 2-2:30 वाजता इथून निघाले. आणि खंडाळा घाटामध्ये बस 2 मुलं त्यातली खोपोली गावातली होती, त्यामुळे ते सरळ न जाता गावातून गाडी घ्यायची म्हणून जुन्या रोडने गेले आणि बस सगळी खाली गेली. 50 लोकांपैकी 28 लोक जिवंत आणि 14 लोक गेली होती. आणि घटना रात्री 3-3:30च्या आसपास घडली. त्यांचे ह्याच्यावरती एक कोणतरी माणूस जिवंत, त्यांनी फोन केला, मग त्यांना शोधाशोध गेली. ते 4-4:30 वाजेपर्यंत लोकेशनच सापडत नव्हतं कुठे झाली. आणि तिथल्या स्थानिक टीमनी मग की टेक्निकल टीम म्हणून आम्हाला बोलवलं. आम्ही अर्धा तासात साधारण 50-51 लोक जागेवर पोहोचलो. टेक्निकल सगळं साहित्य घेऊन सेटअप लावला रात्रीच. हो, 4:30-5ला आम्ही पोहोचलो. आणि 5 वाजल्यापासून साधारण 11 वाजेपर्यंत आम्ही सगळे जखमी होते ते हॉस्पिटलला आणि डेड बॉडी त्या रिकव्हरी करून झाल्या होत्या सकाळी 11पर्यंत. सगळ्या कंटिन्युअस तुम्ही काम करत होता पहाटे 5 ते सकाळी. आणि जेव्हा गेलो तेव्हा थोडा अंधार होता, तेव्हा परिस्थिती समजत नव्हती, माणूस जायचे खाली यायचे. जसं उजाडल्यानंतर दिसलं की इतकी माणसं गेलीत एकसाथ की म्हणजे तो अंगावर चित आणि लहान मुलं होती. मग तुम्ही खाली उतरलो, ती सगळी खाली उतरल्यानंतर म्हणजे बस एक टर्न वरून बस डायरेक्टली खाली गेली होती. बसचा वरचा टॉप वेगळा झाला होता, खालचं सगळं वेगळं झालं होतं. ढोल ताशा सगळीकडे इकडं तिकडे ते पडलेले होते. म्हणजे खूप अस्ताव्यस्त सगळं झालेलं होतं. आणि अंधारात काम करताना कळत नव्हतं की जाऊन एक जखमी याला उचला वरती घेऊन या असं चाललं होतं की एक सिंगल जखमीला आपण रोपनी किंवा ह्यानी घेऊ शकत नव्हतं, त्याला मॅन्युअलीच आपण उचलायला पाहिजे. आम्ही 5-6 आमचे सगळे आमच्याकडे जे हे आहेत स्ट्रेचर्स आहेत ते सगळे लावले की उचलून पटापट वर घ्या. काही उचलून घेतले लोकांनी आणि हातातच काहींचे जीव गेले मुलांचे. काही आम्हाला वरती घ्या, काका मला पहिलं न्या, की आता ते बघत होते ना जेव्हा उजाडल्यानंतर की अरे त्याला घेऊन जातात, मग त्याला कधी येणार, कधी आणणार, मग परत कधी येणार. कारण त्या सगळ्याचं जे हे होतं ते इतकं म्हणजे विदारक होतं की कायम म्हणजे तिथून गेलं तरी लक्षात जातं अरे बस अपघात, ढोल ताशा त्याचे ते पडलेले ढोल सगळे अस्ताव्यस्त झालेले, ते म्हणजे कायम डोक्यात राहणारी किंवा भयानक होती, खूप भयानक. मला तुमच्या टीमचंच कौतुक वाटतं, ज्या सगळेच उतरताना करतात ना, ते वाचवायचं पण आहे, स्वतःवर झालेला जो म्हणजे विदीर्ण करणारं चित्र ते पचवायचं पण आहे आणि ते करायचं पण आहे. बापरे बापरे. या सगळ्यामध्ये एक निश्चित आहे की रेस्क्यू टीम जे काम करतात ते काम हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि ही देवदूतच आहेत असं मला वाटतं. पण मला हेही वाटतं की तुमच्या काही मागण्या असतील ना, काही म्हणणं असेल, काही खर्च असतील, ते जर पैसे मिळाले तर त्यातून तुम्ही काही गोष्टी घेऊ शकाल. या रेस्क्यू टीम आणखी चांगल्या होतील, अद्ययावत होतील, तुमच्याकडे गाड्या येतील, ॲम्ब्युलन्ससुद्धा येतील, माहीत नाही. पण मग यासाठी तुम्ही काय अपील करताय का? तुम्हाला असं वाटतं का की ह्याला फंडिंग हवं आहे? कारण तुम्ही तर चांगलं काम करताय. आपण नको त्या गोष्टींना फंडिंग करत असतो हाऊस म्हणून, तर आपल्याकडे असे दाते पण आहेत चांगले की ज्यांना असं वाटतं की माझा पैसा चांगल्या ठिकाणी जावा, म्हणजे उपयोगी यावा. तर फंड्स लागतात का येत्या काळात? काही असं वाटतं का की आम्हाला फंड हवंय कारण मी हे उभं करू इच्छितो, असं काही आहे का? फंड्सची तर खूप गरज असते की तुम्ही जितकं तुमच्याकडं साहित्य चांगलं असेल तितकं तुम्ही चांगलं काम करू शकता. की तुमच्याकडं समजा सुरुवातीला तुम्ही साधं सांगितलं झोळीतच आपण आणत होतो, पण तुम्हाला स्ट्रेचर्स पाहिजेत. स्ट्रेचर्सचे खूप सारे प्रकार आहेत. आता माउंटेन रेस्क्यूमध्ये काही ट्रायपॉड असतात, ट्रायपॉड जे लावून तुम्ही थोडं तुमचं इझी तुमचं जे टेक्निकल काम असतं ते इझी होऊ शकतं. आता मॅन्युअली जाऊन खाली सर्च करणं त्यापेक्षा ड्रोन सर्च असतो, ड्रोन असेल तुमच्याकडं तर तुमचं काम चांगलं होऊ शकतं.
आता अंडर वॉटर ड्रोन आलेले आहेत, अंडर वॉटर कॅमेरेज आलेले आहेत, त्यांनी काम तुमचं होऊ शकतं. आता आपल्याकडे बोट वगैरे आहेत, आपल्याकडे स्कुबा डायव्हिंगची टीम आहे, स्कुबा डायव्हिंग आपण करतो. बाकी टेक्निकल सगळं साहित्य आहे. पण जेवढं साहित्य तुमच्याकडे असेल आणि रोप वगैरे असतात ते एकदा भिजले आले की 2-3 वर्षामध्ये त्याचं लाईफ खराब होतं, बदलायला लागतात. किंवा वस्तूही अशा ह्याच्यामध्ये काय असतं, बऱ्याच वेळा पडतात, खराब होतात आणि ते बदलायला लागतात. तर त्याची फंडिंगची आवश्यकता असते, जाण्या येण्यासाठी गाडीची आवश्यकता असते. तुमच्याकडे गाडी पाहिजे. आम्ही ॲम्ब्युलन्स वापरतो की लोणावळ्यासारख्या ठिकाणी तुम्ही जर लोणावळ्यातून भुशी डॅमला किंवा लायन्स मेडला अपघात झाला तर तुम्ही 5-6 तास पोहोचूच शकत नाही नॉर्मल गाडीने. तुम्ही लाईनला लागले की तुम्हाला 6 तासानंतर तुमचं तोपर्यंत सगळं होऊन जाईल. तर मग ॲम्ब्युलन्स सारखी गाडी पाहिजे तुमच्या टीमला की त्यात तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता, किंवा जखमी असेल तर तुम्ही त्याला कॅरी करू शकता. CSR फंडिंग किंवा ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या जर झाल्या तर काय असतं की लोक सांगत नाही, पण आता सगळं जग असं इतकं कमर्शियल झालेलं आहे की लोकांना प्रत्येक गोष्टीचं असतं. आता इतक्या वर्ष आम्ही फ्रीमध्ये चालवतोय, 25 वर्ष चालवतोय, किंवा एकमेकांची आमची बॉन्डिंग झाली. आम्ही 25 30 वर्ष आम्ही सगळी लोक एकत्र आहे की एकमेकांसाठी आम्ही येतोय की बाबा नाही मला मी सांगितलं म्हणून जायचं, सर आमच्या दुसरे बाकी लोकांनी सांगितलं म्हणून एकत्र येतोय आम्ही. पण पुढे जाऊन काय माहिती परिस्थिती काय असेल. हे जर काम कंटिन्यू चालू ठेवायचं असेल तर कदाचित आपल्याला काही लोकांना पेमेंट देऊन पण आपल्याला ह्या गोष्टी करायला लागेल, की त्यासाठी फंडिंग लागेल, खाण्यापिण्याचा खर्च असेल तो द्यायला लागेल, तो करायला लागेल. जर काय फंडिंग होत असेल CSR फंडातून किंवा काय, तर ते निश्चितच ते आवश्यक पण आहे. आणि अजूनही काम चांगलं होऊ शकतं की जे काम आता जे विस्कळीत आहे. आता बऱ्याच ठिकाणी किल्ल्यांवरती छोटे मोठे अपघात होतात, पण आता समजा राजगडला अपघात झाला तर मी लोणावळ्यातून स्ट्रेचर घेऊन त्यांना पोहोचवणं शक्य नसतं. ते एखादं स्ट्रेचर राजगडला जर असेल तो तिथल्या तिथं तो माणूस वस्तू त्याच्याकडे असेल तर 4 लोक जमा होऊन त्याला उचलून कमीत कमी खाली तरी आणतील. असं स्ट्रेचर असेल, फर्स्ट एड किट असेल, असं जर असेल तर आपण तशी व्यवस्था करू शकतो की अपघात कुठं होतात त्याची आम्हाला माहिती आहे, तर आम्ही ते तसं सांगू शकतो की इथं आपल्याला स्ट्रेचरची गरज आहे, इथं याची गोष्टीची गरज आहे, असं आपण करू शकतो. चांगल्या गोष्टीला पैसे लागतात आणि हे आपण विसरतो असं मला वाटतं. या निमित्तानं रेस्क्यू टीमचं काम आपल्याला कळलं. रेस्क्यू टीममधल्या दोघांनी त्यातले अनुभव आपल्याला सांगितले. यातून त्याचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं. आणि तेच हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश हाच होता की तुम्ही लोक ज्या पद्धतीनं काम करता ते निदान त्याचा काही अंश लोकांना कळेल की किती सिरियसनेस या कामामध्ये आहे. तर तुम्हा दोघांचे खूप आभार. तुमच्या टीमला, तुमच्यासारखी जी मंडळी महाराष्ट्रात काम करतात त्यांना साष्टांग दंडवत, कारण खूप मोठं काम आहे ते. आणि फक्त मला अपील एवढंच वाटतं करावंसं की आपल्याकडे खूप पैसे असतात पण त्याचं काय करायचं हाही प्रश्न पडतो अनेक धनाढ्य लोकांना. तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण ही माणसं काम करत आहेत. त्यांच्यापर्यंत जर ही रक्कम गेली तर त्यातून खूप चांगल्या काही गोष्टी येतील आणि पुन्हा माणसासाठीच उपयोगी होईल ते सगळं. तर तुम्हाला हे आव्हान आहे आणि काळजी घ्या. तुम्ही दोघं आवर्जून आलात याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. इथं थांबतो. भले ते घडो. थँक्यू.